संस्कार भारती नाशिक महानगरतर्फे आधी मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या या आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये टेन्शन हा इतका परवलीचा शब्द झालेला आहे की अगदी लहान मुलापासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाला कसलं ना कसलं तरी टेन्शन येत असतं, डिप्रेशन येत असतं. आणि याला काय करायचं तर पटकन आपण सांगतो, अहो योगासनं करा, प्राणायाम करा, नाहीतर मेडिटेशन करा आणि तुमचा मेंदू सुदृढ करा. मेंदू कसा सुदृढ करतात नाही माहिती. शरीर सुदृढ करा म्हटलं की आपण लगेच सांगतो हो व्यायाम करा, सगळं पौष्टिक खा. पण मेंदू कसा सुदृढ करायचा हेच आपल्याला सांगण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर महेश करंदीकर. आमच्या नाशिक संस्कार भारती नाशिक महानगरचे अध्यक्ष पंडित अविराज तायडे आणि सचिव अरुण पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी डॉक्टरांना घेऊन स्टेजवर यावं. मान्यवरांचे करूया स्वागत, फुले उधळू आनंदाची. मान्यवरांचे करूया स्वागत, फुले उधळू आनंदाची. आपण आलात मान ठेवून, पर्वणी आहे अभिमानाची. आमच्या संस्कार भारतीची एक परंपरा आहे की कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आम्ही संस्कार भारतीच्या ध्येयगीताने करतो. हे अतिशय सुश्राव्य असं ध्येयगीत सादर करते आमची कार्यकर्ती सौ संगीतामुळे. साधयति संस्कार भारती भारते नवजीवनं. साधयति संस्कार भारती भारते नवजीवनं. प्रणवमूलं प्रगतिशीलं प्रखरराष्ट्रविवर्धकं. शिवं सत्यं सुन्दरम् अभिनवं संस्करणोद्यमं. साधयति संस्कार भारती भारते नवजीवनं. मधुरमञ्जुलरागभरितं हृदयतन्त्रीमन्त्रितं. वादयति सङ्गीतकं वसुधैकभावनपोषकं. साधयति संस्कार भारती भारते नवजीवनं. ललितरसमयलास्यलीला चण्डताण्डवगमकहेला. कलितजीवननाट्यवेदं क्रान्तिकथा प्रमोदं. साधयति संस्कार भारती भारते नवजीवनं. चतुष्षष्टिकलान्वितं परमेष्ठिनां परिवर्तितं. विश्वचक्रभ्रमणरूपं शाश्वतं श्रुतिसम्मतं. साधयति संस्कार भारती भारते नवजीवनं. जीवयत्यभिलेखमखिलं सप्तवर्णसमीकृतं. प्लावयति रससिन्धुना प्रतिहिन्दुमानसनन्दनं. साधयति संस्कार भारती भारते नवजीवनं. साधयति संस्कार भारती भारते नवजीवनं. भारते नवजीवनं. भारते नवजीवनं. नवविधांच्या द्वारे संस्कार भारती कलांच्या द्वारे काम करत असते, जसं की संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य. तर आपल्या ह्या संस्कार भारतीबद्दल आपल्या प्रास्ताविकात सांगतायत आमच्या संस्कार भारती नाशिक महानगरच्या सहसचिव सौ प्राची कुलकर्णी. नमस्कार. स्टेजवरील मान्यवर आणि आज या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले सर्व रसिक मित्रमैत्रिणी. संस्कार भारती ही कलेच्या माध्यमातून काम करते. आजचा कार्यक्रम जरासा वेगळा आहे, म्हणजे आनंदी जीवन कसं जगावं या विषयावर, किंवा असं म्हणूयात जीवन जगण्याच्या कलेबाबत आपणा सर्वांना मार्गदर्शन करणारे, संवाद साधणारे
असा हा कार्यक्रम आहे. गेल्या 18 वर्षापासून आम्ही काही मैत्रिणी मंगळागौरीचे खेळ करतो आणि हा खेळाचा एक कार्यक्रम डॉक्टरांनी पाहिला आणि त्यांनी आम्हाला बोलवून आमच्याशी खास गप्पा मारायचा एक त्यांचा मानस दिसला आम्हाला. त्याला बरेच वर्ष झाली, पण आम्ही यावर्षी जरा मनावर घेतलं आणि खरंच म्हटलं आपण डॉक्टरांशी संवाद साधूया, त्यांना काय म्हणायचं आहे ते ऐकूया. आणि डॉक्टरांनी आम्हाला सहकार्य केलं लगेच. करंदीकरांनी हे खेळ पाहिल्यावर आम्हाला बोलवलं आणि इतकी माहिती दिली की मला असं वाटलं आपणच ऐकून न थांबता ही सगळ्यांना द्यावी आणि सगळ्यांबरोबर ते शेअर करावं, म्हणून हा आजचा खास कार्यक्रम केला. डॉक्टरांचा वैद्यकीय पेशा अनुभव आणि भारताच्या सर्व जगाला देणगी असलेला योग हा सर्वव्यापी, सर्वांना उपयुक्त असलेले ज्ञान, कौशल्य यावर आधारित असणारे एक व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे. मंगळागौरीचे खेळ करणाऱ्या आमच्या झिमपोरी जिम या ग्रुपने ठरवलं आणि या अनुषंगाने आजचा हा कार्यक्रम आपण सादर करतो आहोत. जेव्हा हा कार्यक्रम आम्ही ठरवला तेव्हा आम्हाला अतिशय उत्साहवर्धक प्रतिसाद सगळ्या समाजातून मिळाला आणि झिमपोरी जिम हा कार्यक्रम आम्ही डॉक्टर महेश करंदीकर सरांच्या मनापासून आभार मानते की त्यांनी आपणहून आम्हाला बोलवून हे कार्यक्रम करायची संधी दिली. संस्कार भारतीच्या महानगर सर्व पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देते. संस्कार भारतीतर्फे असे विविध कार्यक्रम आपण करत असतो. आपणा सर्वांना हे कार्यक्रम माहितीच आहेत. आपण रसिकांनी हे कार्यक्रम रसिकांसाठी खास सादर करत असतो. त्याबद्दल आपणा सर्वांचे इथे आत्ता स्वागत करते. यंदाच्या वर्षात संस्कार भारतीने स्वराज्य 75 या निमित्ताने संगीत आणि नृत्याचा कार्यक्रम सादर केला. तसेच स्वातंत्र्य संग्रामातील काही महत्त्वाच्या अशा क्रांतिवीरांचा विचार घेऊन एक अभिवाचनाचाही कार्यक्रम केला. संस्कार भारतीच्या या असे आपल्या कार्यात आपलंही सहकार्य मिळावं हीच अपेक्षा. त्यांचा परिचय सगळ्यांनाच आहे, पण तो आपल्याला आपल्या जेवढी काही अँगलनी माहिती आहे तेवढाच, पण त्यांचा सर्वांगीण परिचय सगळ्यांना नाही आहे. खरं तर डॉक्टरांचा परिचय इतका मोठा आहे की तो सगळा द्यायला लागलो तर मला वाटतं कार्यक्रमाची वेळ इथेच संपेल. त्यामुळे त्यांचा थोडक्यात परिचय प्राची देते. खास सरांनी सांगितल्याप्रमाणे आईच्या संस्कारातून वाढलेले डॉक्टर महेश लक्ष्मण करंदीकर नाशिकमधील मेंदू मज्जारज्जू तज्ज्ञ आणि शल्य विशारद म्हणून सर्वांना सुपरिचित आहेतच. डॉक्टर करंदीकर यांनी मेंदू आणि मज्जारज्जू विशारद म्हणून उच्च शिक्षण घेतल्यानंतर न्यूरोसर्जरी याच्यात विशेष प्रावीण्य KEM मुंबई येथून घेतलं आणि त्यानंतर त्यांनी पुणे येथील MS ही पदवी टॉप रँकमध्ये प्राप्त केली आहे. डॉक्टर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी दिल्ली, बेंगलोर, चेन्नई, वेल्लोर याबरोबरच सिंगापूर, बेल्जियम, फ्रान्स, US अशा अनेक ठिकाणी त्यांनी व्हिजिटिंग लेक्चर्स दिलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर कामही केलेलं आहे. त्यांचे आजपर्यंत बरेच संशोधनात्मक पेपर्स राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून विविध कार्यशाळांमधनं प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांनी बिगर वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठीही मार्गदर्शक ठरेल असे पुस्तक मराठीत प्रसिद्ध असून ते येत्या काळात अनेक भाषांमध्येही ते भाषांतरित होत आहेत. कदाचित पिक्चर तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल. याच्यातल्या अश्विनी भावे या निर्मिती केलेली या चित्रपटाचं डॉक्टरांनीच मार्गदर्शन म्हणून केलं आहे आणि त्याला बरेच अवॉर्ड्सही मिळालेले आहेत. डॉक्टर पेशंट आणि रिलेशनशिप चांगली कशी राहील यासाठी सुद्धा काम केलेलं आहे. त्यांनी आजपर्यंत बरेच अवॉर्ड्स त्यांच्या कार्याबद्दल प्राप्त केलेले आहेत. मॅन ऑफ द इयर इन मेडिसिन हा 2008मध्ये आणि असे बरेच अवॉर्ड्स त्यांच्या नावे आहेत. करंदीकर मेडिकल आणि रिसर्च एज्युकेशनल पब्लिक ट्रस्ट, श्वास, लाईफ सपोर्ट, ट्रेनिंग सेंटर अशा अनेक संस्थांच्या स्थापनेत त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक कॉन्फरन्समध्ये, युनिव्हर्सिटीजमध्ये, आंतरराष्ट्रीय योग परिषदमध्ये अशा अनेक कार्यक्रमांमध्ये तसेच विविध वाहिन्यांमधून गप्पांमध्ये ते मार्गदर्शक म्हणून व्याख्याते तज्ज्ञ म्हणून सहभागी आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय मेडिकल असोसिएशन इंडिया या संस्थेचा ऑनररी प्रोफेसर अवॉर्ड त्यांना प्राप्त झालेला आहे. हा पुरस्कार त्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक वैद्यकीय योगदानाबरोबरच त्यांचं डॉक्टर आणि पेशंट यांचे नातेसंबंधाचे सुधारल्याबद्दल खास हा दिलेला आहे. असे पुरस्कार मिळणारे मला वाटतं डॉक्टर महेश करंदीकर हे कदाचित नाशिकमधले एकमेव व्यक्ती आहेत.
या ठिकाणी मी डॉक्टरांचं स्वागत करते आणि माझ्या परिचयाला विराम देते, कारण हा परिचय खूप मोठा आहे, जेवढा करून देईल तेवढा आहे. पण आपण काही सगळे त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी जमलेलो आहोत, त्यामुळे आम्ही जेव्हा जेव्हा भेटायला गेलो तेव्हा वेगवेगळ्या प्रकाराने त्यांची ओळख झाली. तर मला असं वाटतं तुम्हालाही आज त्यांच्या व्याख्यानातनं जास्त त्यांचा परिचय होईल ही अपेक्षा आहे. धन्यवाद. सर्वांना कल्पना आलेलीच आहे की आज आपले व्याख्याते हे किती जाणकार आहेत आणि त्यांच्याकडनं ही सगळी माहिती करून घेण्यासाठी आपण उत्सुक आहोतच. पण आता मी आमचे संस्कार भारती महानगरचे अध्यक्ष पंडित अविराज तायडे आणि सचिव अरुण पाटील यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टरांचा स्वागत आणि सत्कार करावा. आपण आमचा मान वाढवला म्हणून हा सत्कार उपस्थितांच्या भावनांचा करा प्रेमाने स्वीकार. प्रथेप्रमाणे आता सरांचं भाषण अपेक्षित आहे, पण आम्हाला कल्पना आहे की भाषण झालं की कोणी थांबणार नाही हो माझं पुढचं ऐकायला, म्हणून मी आधीच आभार मानून घेणार आहे. आणि ह्याच्यातूनच कळतं की आम्ही खूप थोडक्यात आवरतोय, कारण आपण त्यांच्यासाठी आलाय तर आमच्यासाठी नाही. तर सर्वप्रथम मी डॉक्टर करंदीकरांचे आभार मानते. मानू कसे आभार तुमचे खरंच आज कळत नाही. मानू कसे आभार तुमचे खरंच आज कळत नाही. तुमच्यासाठी तोलामोलाचे शब्द काही मिळत नाहीत. आमच्या विनंतीला मान देऊन डॉक्टर आज इथे आले म्हणून डॉक्टरांना शतशः धन्यवाद. संघाने आम्हाला हे सभागृह उपलब्ध करून दिलं म्हणून संघाचे आभार. तसंच आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमुळेच आणि आपल्या पेशन्समुळेच आमचा हा कार्यक्रम पार पडतोय, म्हणून आपल्या सगळ्यांचेच आभार. उरलेल्या आभार नाही, पण एक उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही म्हणून सांगते. आमची प्राची कुलकर्णी पुढे हा केवळ प्राचीमुळे आजचा कार्यक्रम उभा राहिलेला आहे. तिने सतत पाठपुरावा केला, वारंवार सरांशी भेटी घेतल्या. खूप लांबचं अंतर आहे, पण त्यांच्याकडे जाऊन कार्यक्रमाचा विषय, वेळ सगळं काही ठरवणं हे केवळ तिच्या एकटीमुळे शक्य झालं. पाठीशी सगळे असतात, पण कोणीतरी पुढाकार घ्यावा लागतो. त्यामुळे आभार नाही, ती आमचीच आहे, पण तिचा उल्लेख करावा असं वाटतं. सगळ्यांनी ऐकावा हा मेन उद्देश होता माझा, जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचा. आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय त्याच्या आधी 1-2-3 सूचना फक्त आहेत. आपण सरांच्या व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम ठेवलेला आहे, म्हणून सगळ्यांना एक नम्र विनंती आहे की मध्ये प्रश्न विचारून त्यांची लिंक तोडू नका, त्यांना डिस्टर्ब करू नका. कार्यक्रम संपता आपण चीट्स देणार आहोत. तुमचे प्रश्न त्याच्यावर लिहून द्या, सर नक्कीच उत्तरं देतील. यात एक तथ्य आपल्याला नक्कीच पाळायचं आहे की वैयक्तिक प्रश्न नसावेत. नाही म्हणून सुद्धा ते नकळत येतात, म्हणून हे सांगावंसं वाटतं. बऱ्याच वेळा काय होतं की समानार्थाचे वेगवेगळ्या भाषेतले प्रश्न असतात, त्याचंच एक संकलन करून एक आम्ही त्या अर्थी एखादा प्रश्न घेऊ. तर सगळ्यांनी आता कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. मी सरांकडे पुढची सुपूर्द करते. संस्कार भारती नाशिकचे अध्यक्ष, सचिव, इतर कार्यकारिणी सदस्य आणि बंधू भगिनींनो, चला जगूया आनंदी जीवन हा एक खूप छान कार्यक्रम संस्कार भारतीने जो आयोजित केला आहे त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि आभार. बऱ्याच वेळा मी बोलायला उभा राहिलो की लोकांची अपेक्षा असते ब्रेन ट्यूमरबद्दल बोलावं, मेंदूतल्या रक्तस्रावाबद्दल बोलावं, स्पॉन्डिलोसिसबद्दल बोलावं, स्लिप डिस्कबद्दल बोलावं. पण प्राचीताई जेव्हा माझ्याकडे पहिल्यांदाच आल्या तेव्हा त्या म्हणल्या की यावेळी पॉझिटिव्ह असं आपल्याला काय ठेवता येईल, हे आजार होणारच नाहीत हा कसा विचार करता येईल, किंवा आपला जो नॉर्मल असलेला मेंदू आहे तो जास्त दिवस नॉर्मल कसा ठेवता येईल आणि आणखीन सुदृढ सक्षम कसा करता येईल. खूप चांगलं प्रपोजल होतं. त्याच्यामुळे मी म्हटलं की तुम्हीच विषय निवडा, आणि त्याच्यामध्ये लाईफस्टाईल आणि बाकी बऱ्याच गोष्टींचा त्यांनी इन्कॉर्पोरेट करून हा विषय खूप चांगला आणि सध्याच्या काळामध्ये अतिशय आवश्यक
असा हा विषय मला वाटतो. कारण आमच्याकडे खूप पेशंट्स येतात, त्यांच्याशी इंटरॅक्शन करताना असं जाणवतं की जशी प्रगती होती आहे, विज्ञानात प्रगती होती आहे, सगळीकडे सुबत्ता वाढती आहे, आज लोकांकडे 4 पैसे आहेत, आर्थिक स्थिती चांगली आहे, पण दुर्दैवाने सुख समाधान शांती सगळ्यांची हरवली आहे. आणखीन एक इंटरेस्टिंग फॅक्ट, मी आत्ता आम्ही कॉफी घेत होतो तेव्हा चर्चेला विषय निघाला की बऱ्याचदा आपण असमाधानी आहोत हे झाकायचा प्रयत्न केला जातोय कुठेतरी, आणि आपण खूप सुखी असल्याचं प्रोजेक्ट करण्यामध्ये लोकांना मोठेपणा वाटतोय किंवा ते प्रोजेक्ट होतंय. सगळी जी फेसबुकसारखी मीडियम आहेत त्याच्यावरून की मी किती सुखी समाधानी आणि आनंदी आहे, खोटं, खरात आतमध्ये दुःख असताना. तर आजार जर झाकला किंवा डॉक्टरपासून लपवल्या काही गोष्टी, तर त्याच्यावर सोल्युशन कसं मिळेल? म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला स्वतःला यू शुड नो की तुम्हाला सुख समाधान शांती आहे की नाही, आणि ते जर नसेल तर का नाही. आता ऑब्जेक्टिव्हली युनायटेड नेशन्सची दरवर्षी एक हॅपीनेस इंडेक्स प्रत्येक राष्ट्राची प्रकाशित होते. म्हणजे ते मोठा सर्व्हे करून खूप क्वेश्चनर त्यांचं असतं आणि अनेक क्रायटेरियावर बेस्ड सगळ्यात सुखी समाधानी आनंदी प्रजा कुठल्या देशात आहे असे ते देशांचे नंबर लावतात. तर आत्ता 2022चं जे रँकिंग आहे त्याच्यामध्ये भारताचा नंबर 136वा आहे 146 देशांच्या अभ्यासानंतर. म्हणजे 146 पैकी आपला नंबर 136वा आहे. आणि भारताचा नंबर, आपला देश, आपली संस्कृती, आज आपण संस्कार भारतीच्या व्यासपीठावरून बोलतोय, आपली संस्कारक्षम पिढी ही जर सुखी समाधानी आनंदी नसेल, आपण विश्वगुरू स्वतःला करण्याचा आता संकल्प केलेला आहे आणि सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः हे आपण जगाला शिकवणार, तर आपणच सुखी समाधानी नसेल तर हे कसं प्रॅक्टिकल होईल? मग याला काय आपल्याला करता येईल याचा आपण सिरियसली जर विचार केला तर निश्चितपणे चांगला मार्ग मला असं वाटतं निघू शकेल. गेल्या 30-40 वर्षाचा जर आपण अभ्यास केला, 30-40 वर्षाचं स्टॅटिस्टिक्स बघितलं, तर त्याच्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप चांगली प्रगती झाली आहे. वेगवेगळ्या डायग्नोस्टिक मोडॅलिटीज आल्या आहेत. पूर्वी आमच्या याच्या CT स्कॅन होते, MRI आला, पेट स्कॅन आला, फंक्शनल MRI आला, अशी खूप चांगली प्रगती झाली आहे. ट्रीटमेंट मोडॅलिटीज पण वाढल्या आहेत, कॉम्प्युटर गायडेड ब्रेन सर्जरी झाल्या आहेत, दुर्बिणीतून शस्त्रक्रिया होत आहेत. पण नाण्याची दुसरी बाजू आपल्याला असं सांगते की एकीकडे ही वैद्यकीय क्षेत्रातली प्रगती वाढती आहे आणि एकीकडे मृत्यूचं प्रमाण वाढतं आहे, एकीकडे मॉर्बिडिटीचं प्रमाण वाढतं आहे, डायबिटीसचं प्रमाण वाढतं आहे, हार्ट अटॅक्सचं प्रमाण वाढतं आहे, डिमेन्शियाचं प्रमाण वाढतं आहे. ह्याच्यातला ताळमेळ कसा आपण साधता येईल आपल्याला? किंवा ही जी प्रगती आहे ही खरंच मानवजातीच्या कल्याणाला उपयुक्त आहे का ही प्रगती उगीचच आहे? म्हणजे मॉर्बिडिटी आणि मॉर्टॅलिटी या दोन्ही गोष्टी जर वाढत गेल्या तर या प्रगतीला काही तसा अर्थ नाही. याला सोल्युशन काय? मानसिक आजार वाढत आहेत आणि खूपशा शारीरिक आजारांचं किंवा डिसऑर्डर्सचं आपण म्हणूया मूळ हे मनामध्ये असतं. म्हणजे हा जो विषय आहे सशक्त मन आणि सुदृढ मेंदू, तर माणसाचं शरीर नियंत्रण करणारा हा जो मेंदू आहे, मेंदू हा एक खूप स्पेशल अवयव आहे. म्हणजे शरीरातल्या इतर सगळ्या अवयवांपेक्षा मेंदू वेगळा कसा हे जर आपण शोधायचा प्रयत्न केला तर आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये प्रत्येक अवयवाची रचना अगदी सारखी आहे. कानाची रचना सारखी आहे, त्याच्यामुळे एखादं गाणं लावलं तर आपल्याला सगळ्यांना तेच गाणं तेवढ्याच आवाजात त्याच तालासुरामध्ये ऐकू येतं. डोळ्याची रचना सगळ्यांची सारखी आहे, त्याच्यामुळे डोळ्यांनी जे दृश्य बघतो तेच सगळ्यांना दिसतं, त्याच रंगाची वस्तू दिसते, त्याच शेपची वस्तू दिसते. पण सगळ्यांच्या मेंदूची रचना मात्र अतिशय सारखी असून सुद्धा प्रत्येकाचा मेंदू वेगळा चालतो. म्हणूनच वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज निर्माण होतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स पण उद्भवतात. तर असा हा जो मेंदू आहे, हा मेंदू कसा नियंत्रित होतो आणि त्याचं काम कसं चालतं आणि बेसिकली ह्या मेंदूला गव्हर्न कोण करतं? तर मेंदूला गव्हर्न करणारं आहे हे आपलं मन आहे. आणि आपल्या ऋषीमुनींनी मनाचा खूप सखोल विचार केलेला आहे. आणि जर मन हेल्दी असेल तर मेंदूला सुदृढ करणं हे सहज शक्य आहे. आणि आता सायन्सनी सिद्ध केलेलं आहे की बऱ्याचशा आजाराचं मूळ हे मनातच आहे. आणि जीन्स, क्रोमोझोम्स, मॉलिक्युलर बायोलॉजी याच्या डिटेल्समध्ये फार आत्ता तपशिलात मी जात नाही, पण मनाचं आरोग्य राखणं हे सगळ्या दृष्टीने अतिशय हितकारक आणि उपकारक सगळ्या दृष्टीने आपल्याला ठरणार आहे. आता मग प्रॉब्लेम
आहे कुठे? म्हणजे निसर्गाने तर आपल्याला खूप चांगलं मन, चांगला मेंदू, चांगलं शरीर देऊन देवाने आपल्याला जन्माला घातलेलं आहे. आणि आपण जर निसर्गाच्या पद्धतीने नैसर्गिक मार्गाने आपण जर आपलं जीवन जगलं तर अनेक वर्ष हे शरीर अतिशय उत्तम राहतं. महाभारताच्या युद्धामध्ये श्रीकृष्ण, भीष्म, अर्जुन, भीम यांची वय किती होती? एका बाजूला हा विचार मनात येतो आणि दुसऱ्या बाजूला आज 30, 40, 50 वर्षाच्या व्यक्तींना डिमेन्शिया होतोय. डिमेन्शिया म्हणजे मेंदू श्रिंक होऊन ओल्ड एजमध्ये 70-80व्या वर्षी जे होतं ते 30, 40, 50व्या वर्षी लोकांना होतं आहे. कारण मेंदूचं आरोग्य चांगलं नाही. आणि मेंदूचं आरोग्य चांगलं नाही याचं कारण मन स्वच्छ साफसुथरं नाही, मन कंटामिनेटेड आहे, त्यांचं मन नियंत्रणात नाही. कारण मेंदू जो आपला कार्य करतो तो मेंदूमध्ये 100 बिलियन सेल्स आहेत, इतक्या सेल्स आहेत मेंदूमध्ये, त्याला न्यूरॉन म्हणतात. आणि एक न्यूरॉन दुसऱ्या न्यूरॉनला जोडलेला असतो आणि त्याचं पूर्ण कार्य हे ठराविक प्रकारच्या केमिकल्सवर चालतं. आणि वेगवेगळी जी ब्रेनमधली केमिकल्स आहेत त्या केमिकल्सच्या कॉन्सन्ट्रेशनचा बॅलन्स जर आपल्याला साधता आला तर हे मन अतिशय सशक्त होतं. आणि हा बॅलन्स प्रत्येक वेळी आपल्या शारीरिक आणि मानसिक गरजांमुळे तो बदलत असतो. प्रत्येकाचे केमिकल्स वेगळी आहेत. म्हणजे आपण जेव्हा एखादा माणसावर चिडतो, रागावतो किंवा अस्वस्थ असतो तेव्हा नॉरॲड्रिनालिन नावाचं जे केमिकल आहे मेंदूमधलं ते प्रचंड वाढतं. त्याचं काम काय आहे की आपल्या शरीराला लढायला तयार करणं. याच्या उलट आपण जेव्हा शांत असतो त्याच्यावेळी सिरोटोनिन नावाचं केमिकल ब्रेनमध्ये वाढलेलं असतं. आपण जेव्हा एखाद्याशी खऱ्या अर्थाने प्रेम भावनेने बोलतो, खऱ्या अर्थाने प्रेम भावनेने, तेव्हा आपल्या मेंदूमधलं प्रोलॅक्टिनचं प्रमाण वाढतं. प्रोलॅक्टिन हे मातेच्या दुधासाठी पण खूप आवश्यक अशा प्रकारचं केमिकल आहे. स्नेह जो जोडला जातो आई आणि मुलामध्ये त्याचं फाउंडेशन हे प्रोलॅक्टिननी होतं. व्हाझोप्रेसिन नावाचं केमिकल आहे ते आपला एखाद्या व्यक्तीशी खूप छान दोस्ती जुळली, खूप वेवलेन मॅच झाली, आपण म्हणतो की अशा वेळी आपण त्याच्याशी ज्या गप्पा मारतो त्यावेळी व्हाझोप्रेसिन आपल्या ब्रेनमध्ये जास्त कॉन्सन्ट्रेशननी तयार होतं. आपण एखादी गोष्ट जेव्हा एन्जॉय करतो त्यावेळी आपल्या ब्रेनमध्ये डोपामिन पाझरत असतं. ह्या सगळ्याचा सांगण्याचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा ह्याचा बॅलन्स डिस्टर्ब होतो आणि आपण चुकीचं वागतो त्यावेळी ह्याच्या डेफिशियन्सीज तयार होतात. आणि डोपामिन कमी झालं की पार्किन्सन्सचा आजार होतो, इतर केमिकल्स तयार झाली की ब्रेन श्रिंक व्हायला लागतो, डिमेन्शिया होतो, तो माणूस गोंधळतो, त्याला वेगवेगळे भास व्हायला लागतात आणि मग मेडिकल ट्रीटमेंट दिली जाते. पण फंडामेंटली या केमिकल्सचा बॅलन्स व्यवस्थित राहावा याच्यासाठी आपण आनंदाने सुखासमाधानाने जगणं अपेक्षित आहे. आणि पूर्वीच्या काळी 1 किंवा 2 पिढ्या मागे जी जीवन पद्धती होती, जी जीवनशैली होती, ट्रान्सपरन्सी होती, लोक एकमेकांशी मोकळेपणे वागायचे, मनापासून वागायचे, म्हणजे दाखवायचं एक आणि मनात वेगळं, ह्या वृत्ती जेव्हा नव्हत्या त्यावेळी हा बॅलन्स अतिशय नैसर्गिक पद्धतीने मेंटेन व्हायचा. त्याच्यामुळे अनेक वर्ष आपले सगळे अवयव, शरीर, मन, बुद्धी हे सगळं सिंक्रोनियसली काम करायचं. आता हे पुन्हा गाडी आपली रुळावर आणण्यासाठी काय केलं पाहिजे तर एकदम आपल्याला ड्रास्टिकली बदल करणं तर खूप कठीण जाईल. तर छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या छोट्या छोट्या गोष्टीतले आनंद आपण घ्यायला शिकलं पाहिजे. म्हणजे खूप वेळा असं होतं की अगदी साध्या सोप्या गोष्टींमधले आनंद आपण गमावतो आणि कुठल्या तरी मृगजळामागे आपण धावत असतो की ह्याच्यामध्ये आनंद मिळेल. म्हणजे खूप वेळा आम्हाला पेशंट सांगतात की आम्ही इतके बिझी आहोत की आम्हाला जेवायला झोपायला वेळ नाही, घरामध्ये इतर बायका मुलांशी बोलायला तर वेळच नाही, इतके बिझी आहोत. आणि ह्या बिझी असण्याचा त्यांना खूप अभिमान वाटतो की मी इतका बिझी आहे की मला कशालाच वेळ नाही. हा बिझी कशासाठी आहे? त्याला जर कोणी सांगितलं की फुकट काम कर तर तो इतका बिझी राहील का? हा स्वतःच्या मनाला प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे कुठेतरी तो खूप जास्त पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यामध्ये तो खूप बिझी राहतो जास्त. आणि याचं कारण त्याला असं वाटत असतं की आपल्याकडे खूप पैसे आले म्हणजे मग आपल्याला खूप मोठं घर घेता येईल, खूप मोठी कार घेता येईल, 2-4 फार्म हाऊसेस घेता येईल आणि मग आपल्याला सुख मिळेल. म्हणजे पैसा कशासाठी आहे?
एखादी गोष्ट घेण्यासाठी की जी गोष्ट आपल्याला सुख देईल, पण त्याच्यासाठी आपण त्याग कसला करतोय की जे समोर तुमच्या आजूबाजूला सुख पसरलेलं आहे त्याचा तुम्ही त्याग करताय. तुमच्या मुलाबाळांशी तुम्हाला कम्युनिकेट करायला वेळ नाही, तुमच्या प्रेमाची माणसं आहेत त्यांना तुम्हाला वेळ नाही, आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला अभिमान वाटतोय. आपल्यापैकी काही जणांनी ब्रॉनी वेअर म्हणून ऑथरचं द टॉप 5 रिग्रेट्स ऑफ द डाईंग म्हणून पुस्तक वाचलं असेल. वाचलंय कोणी तुमच्यापैकी? ब्रॉनी वेअर ही रॉयल मेलबर्न हॉस्पिटलमध्ये एक नर्स होती, रिहॅबिलिटेशन नर्स. म्हणजे अगदी टर्मिनल केसेसमध्ये जेव्हा कॅन्सरचे पेशंट्स आहेत किंवा डिमेन्शियाचे पेशंट्स आहेत, असे पेशंट्स टर्मिनल केअरला जेव्हा हॉस्पिटलाइज होतात त्यांच्या नर्सिंगची ती हेड होती. आणि तिला असं वाटलं की हजारो पेशंट जे तिच्या हाताखालून गेले टर्मिनल त्यांच्या शेवटच्या 5 वर्षामध्ये, ते सगळे खूप चांगल्या क्लासचे होते, कारण तिथे रिहॅबिलिटेशन केअर खूप महाग आहे, त्याच्यामुळे सगळे सधन क्लासचे पेशंट्स होते. तर तिने प्रत्येकाला बोलताना गप्पा मारताना हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला की आपण जसं एखाद्या चित्रकाराला सांगतो की हे चित्र तू काढलंयस, हे चित्र खूप छान आहे, पण तुला जर आणखीन ह्याच्यापेक्षा चांगलं चित्र काढायची एक संधी देवाने दिली तर तू ह्याच्यात काय बदल करशील? मग तो सांगेल की लालऐवजी इथे पिवळा रंग घालीन किंवा असं काहीतरी. तसं ब्रॉनी वेअरने सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतले आणि विचारलं की हे जे तुम्ही आयुष्य जगलात, आता तर कॅन्सर झालेला आहे, आता थोडंच तुमचं आयुष्य आहे, पुढच्या जन्मी देवाने जर तुम्हाला विचारलं की ह्या आयुष्यात या जन्मात काय राहून गेलं ते मला पुढच्या जन्मात आधी करायचं आहे, तर त्या गोष्टी सांगा, आणि ती लिहून घ्यायची. आणि असं हजारो पेशंट्सचे तिने इंटरव्ह्यू घेऊन तिच्या एक आश्चर्यकारक गोष्ट लक्षात आली की या हजारो उत्तरांमध्ये 5 गोष्टी कॉमन होत्या, आणि त्या 5 गोष्टींवर तिने पुस्तक लिहिलं आहे, टॉप 5 रिग्रेट्स ऑफ द डाईंग. या 5 गोष्टींमध्ये एकही गोष्ट अशी नव्हती की मला आणखी पैसे मिळायला पाहिजे होते, मला आणखी बिझनेस ग्रोथ, प्रमोशन, हायर टार्गेट्स, हायर अचिव्हमेंट, हायर पोझिशन, असं काहीच नव्हतं. तर या 5 गोष्टी होत्या की मी माझ्या प्रेमाच्या कुटुंबियांच्या माणसांबरोबर पुरेसा वेळ घालवू शकलो नाही, आणि आज माझ्यावर अशी वेळ आली की आता ती वेळ निघून गेली आहे, आता गेलेले दिवस मला पुन्हा येणार नाहीत, त्याच्यामुळे पुढचा जन्म जर मला मिळाला तर मला प्रेमाच्या माणसांबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी सांगितली की या जन्मामध्ये मला खूप खूप अनेक गोष्टींच्या काळजीतच माझा जन्म गेला. म्हणजे आधी शिक्षणाची काळजी, नंतर लग्न झाल्यावर कुटुंब चालवण्याची काळजी, आर्थिक जबाबदाऱ्यांची काळजी, मग मुलंबाळं झाल्यानंतर मुलाबाळांच्या लग्नांची काळजी, आणि मग त्यांची लग्न होऊन गेल्यानंतर स्वतःच्या प्रकृतीची काळजी. त्याच्यामुळे ही काळजी करण्यामध्ये माझं जे आयुष्य वाया गेलं आहे ते आपल्याला कुठेतरी टाळता आलं तर बरं होईल. आणखीन तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली की मला खूप छंद होते, पण कुठलाच छंद मी जोपासू शकलो नाही कारण मला वेळच मिळाला नाही. तर पुढच्या जन्मात छंदांना मी प्रायोरिटी देईन, ती आयुष्याच्या शेवटी ठेवणार नाही, कारण तो आयुष्याचा शेवट कधी येईल हे तुम्हालाही माहिती नाही आणि मलाही माहिती नाही. आणखीन त्याच्यात एक गोष्ट त्यांनी सांगितली की मला खूप जणांना खूप गोष्टी सांगायच्या होत्या, पण ते सांगणंच राहून गेलं. म्हणजे कधी कधी आपल्याला असं वाटतं कोणाशी आपलं जर दुमत झालं तर त्याला सॉरी म्हणावं, पण असं वाटतं नंतर काहीतरी भेटला की म्हणू, आणि तो समोर भेटायला आल्यानंतर असं वाटतं सॉरी कसं म्हणायचं, त्याच्यात कमीपणा वाटतो. तर अशा छोट्या गोष्टी शेवटच्या दिवसांमध्ये सगळ्या डोळ्यापुढे येतात, आणि ही तुमची रिग्रेट्स ही जास्त सिरियस असतात. ह्याच्यातून एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की ह्याच्याने आपण आपलं मन दूषित करून घेत असतो, आणि हे सतत ओझं मनावर बाळगत आपण जेव्हा आयुष्य जगतो तेव्हा ते मन मग हेल्दी कसं राहील आणि ब्रेनमधली केमिकल्स हेल्दी कशी राहतील याचा सिरियसली विचार करण्याची गरज आहे. आणि मी म्हटलं तसं की आजूबाजूचे जे छोटे आनंद आहेत ते आपण मिस करतो, जे पूर्वीचे लोक मिस करत नव्हते. अगदी साधी गोष्ट, आता नाशिकमध्ये तरी खूप छान वातावरण वाटतं. म्हणजे सकाळच्या वेळी आपण जर फिरायला गेलो गोल्फ ग्राउंडवर, कृषीनगरच्या ट्रॅकवर, इंदिरानगरच्या ट्रॅकवर, तर खूप लोक फिरायला जाताना दिसतात. किती छान आनंददायी वातावरण असतं. म्हणजे अगदी सूर्योदयाच्या वेळी साधा सूर्योदय बघितला तरी आपल्याला किती आनंद त्याच्यातून मिळू शकतो. पक्ष्यांचा आवाज येतो, पक्ष्यांना कळतं की आता नवीन दिवस सुरू झाला आहे, आपण उडू, दाणा पाणी बघूया. तर ह्याच्याशी आपण एकरूप जर झालो, तादात्म्य पावायचा प्रयत्न केला तर तो आनंद हा आपल्यासाठी खूप मोठा आनंद नंतर ठरतो. हे आपल्याला त्यावेळी जाणवत नाही. आजूबाजूला छान झाडी असते, थंडीच्या दिवसात धुकं असतं, पण दुर्दैवाने काय होतं की आपलं माइंड हे रिसेप्टिव्ह नसतं हा आनंद घ्यायला. म्हणजे कोणीतरी सगळं देतंय पण आपण ते घेत नाही. म्हणजे बारकाईने जर तुम्ही बघितलं तर खूप जण
ग्राउंडवर आल्यानंतर मोबाईलवर बोलत असतात, मनातच कपाळाला आठ्या घालून काहीतरी विचार करत असतात. म्हणजे जर आपण पीसफुली ऑब्झर्व केलं लोकांचे चेहरे आणि हे, की तुम्ही आलात कुठे, करताय काय, आजूबाजूला आनंद ओसंडून वाहतोय आणि तुम्ही तुमच्या दुःखातच आहात, मग घरी बसलं तरी ती दुःख तुमच्याबरोबर होतीच. तर इथे येताना तुम्ही त्या दुःखापासून दूर जाऊन आनंद उपभोगणार की नाही उपभोगणार? आता यांनी सांगितलं योग गेली 30 वर्ष त्या करता आहेत आणि त्याचे अनुभव माझ्याशी शेअर करत होत्या. योग आणि प्राणायाम हे सुद्धा खूप खूप आनंद जोपासायचे मार्ग आहेत. खूप मोठा तो विषय आहे. मी प्राचीताईंना सुरुवातीलाच म्हटलं की हा विषय हा 1 तासात मांडता येण्यासारखा नाहीच आहे. तर मी थोडक्यात मुद्दे मांडीन, कारण 1 तास हा युजली अटेन्शन स्पॅन असतो सगळ्यांचा, आणि नंतर आपण क्वेश्चन आन्सर्स ओपन ठेवू. क्वेश्चन आन्सर्स ज्याला जी पाहिजे असतील ती विचारेल. तर योग आणि प्राणायाम हा पण खूप मोठा विषय आहे. हसण्याचं महत्त्व हे विसरून चालणार नाही. जी माणसं हसतमुख असतात किंवा ज्यांना पटकन छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद एन्जॉय करता येतो, त्या माणसांना हेल्दी माइंड, हेल्दी बॉडी आणि हेल्दी रिलेशनशिप ठेवणं हे सहज शक्य होतं. आज हास्य क्लब्स फॉर्म करावे लागत आहेत, पण नॅचरली हसू जर येणार नसेल तर हास्य क्लबात तरी जा, असं सांगण्याची मला म्हणजे आता वेळ आली आहे. ॲक्च्युली तर तुमचे नॅचरलच रिलेशनशिप्स, हसत खेळत गप्पा गोष्टी असं लाईफ पाहिजे, पण ते नसेल तर हास्य क्लब जॉईन करणं हा सुद्धा एक खूप चांगला मार्ग आहे. पुन्हा सांगतो, जो छंद असेल तो जोपासा. कोणाला चित्र काढायला आवडेल, कोणाला गाणी म्हणायला आवडेल. अगदी खूप मोठं संगीतकार व्हायची गरज नाही आहे. अगदी आंघोळ करताना जरी गाणं गुणगुणलं तरी त्याच्यामध्ये किती सुंदर आनंद आहे. आणि त्यावेळी आपलं जे माइंड आहे त्याचा फोकस एंटायरली बदलतो. म्हणजे त्याच्या मी आता तपशिलात जात नाही, पण आपल्या मेंदूचे 2 भाग आहेत, उजवा आणि डावा. मेंदूचा डावा भाग हा इंटेलेक्च्युअल ॲक्टिव्हिटीजशी निगडीत आहे आणि मेंदूचा जो उजवा भाग आहे तो कला, पेंटिंग, इमोशन्स या सगळ्या गोष्टींशी निगडीत आहे. मेजॉरिटी ऑफ द टाइम्स काय होतं, डिसीजची सुरुवात होते जेव्हा एकच भाग जास्त काम करतो आणि दुसऱ्या भागाचं काम करायला आपल्याला वेळच नसतो. मगाशी मी म्हटलं तसं आम्ही इतके मोठे आहोत, इतके बिझी आहोत की आम्हाला वेळच नाही. मग एकच भाग वापरा आणि मग इम्बॅलन्स झाला, केमिकल्समध्ये गोंधळ झाला की मग तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. बऱ्याच वेळा आपल्या इमोशन्स ज्या आहेत त्या मनातल्या मनात राहतात, त्या एक्सप्रेस होत नाही. त्यांनी आता मॉडर्न सायकोलॉजीमध्ये कन्सेप्ट आहे इमोशनल कॉन्स्टिपेशन. कॉन्स्टिपेशन जसं पोटाचं होतं तसं भावनांचं कॉन्स्टिपेशन, आणि त्यांनी अनेक प्रकारचे आजार, वेगवेगळे सायकियाट्रिक इलनेसेस होतात. त्याच्यामुळे मन मोकळं करा. हल्लीची दुर्दैवी लाईफस्टाईल अशी आहे की कोणी कोणाशी फार बोलत नाही. पूर्वी जसं एकमेकांकडे सहज मित्र म्हणून जायचे, तरी हल्ली कोणी कोणाकडे आलं तर म्हणतात काय म्हणतोस, काय पाहिजे, म्हणजे कुठल्या कामासाठी आलायस. सहज कोणी कोणाकडे जायला पुन्हा वेळच नाही आहे. आणि मगाशी मी म्हटलं तसं आपल्याला वेळ नाही आहे हे दाखवण्यामध्ये आणखीन मोठेपणा वाटतोय. त्यांनी स्वतःचं किती नुकसान आपण करून घेतोय हे आज आपण लक्षात घ्यायची गरज आहे. आपल्याला बऱ्याच वेळा आपण जेव्हा इंटरॅक्ट करतो अनेक लोकांशी तेव्हा मनाविरुद्ध गोष्टी घडतात. त्याचा ब्रेनच्या केमिकल्सवर परिणाम होतो आणि वेगवेगळ्या प्रकारचं मनाची दूषितीकरण होतं. आता हे मन प्युरिफाय कधी होईल? ह्याच्यातल्या जर नको ते गाळ समजा जमत गेला तर तो गाळ आपल्याला कधीतरी स्वच्छ करायला पाहिजे की नाही. तर गाळ स्वच्छ करण्याच्या अनेक मार्ग आपल्या संत वाङ्मयामध्ये सांगितलेले आहेत. भक्ती असेल, उपासना असेल, कर्मयोग असेल, योग असेल, ज्ञानयोग असेल, पण त्याच्यातलं काहीतरी करण्याची सुरुवात जितके लवकरात लवकर आपण करू शकू तितकं ब्रेनचं हेल्थ आपली चांगली राहील आणि सुदृढ मेंदू होईल. आज मला हॉलमध्ये खूप यंगस्टर्स पण दिसत आहेत. मला आनंद होतोय की त्या लोकांना सुद्धा गरज वाटली ह्या टॉकला यायची. खूप वेळा काय होतं की लोकांची अशी कल्पना असते की हे सगळं रिटायर्ड झाल्यावर करायचं असतं. संत वाङ्मय वाचणं, अध्यात्म करणं हे सगळं खूप उशिराची गोष्ट आहे. असा ज्या लोकांची धारणा आहे त्यांना एक मला प्रश्न विचारावासा वाटतो की समर्थ रामदास स्वामींचं वय काय होतं, ज्ञानेश्वरांचं वय काय होतं. ह्याचा आपण जर विचार केला तर खोलात जाऊन आपल्याला कळतं की ह्या सगळ्या गोष्टींची किती गरज अर्ली स्टेज ऑफ लाईफमध्ये आहे आणि ती नसते. म्हणून आपण आपलं मन सतत दूषित करून घेत असतो, कंटामिनेट करून घेत असतो आणि ते स्वच्छ करायला वेळच नाही. आता दसरा संपला, दिवाळी येणार आहे, पण दिवाळी आली की काय करतो, घरातली सगळी जाळी काढतो,
कपाटं सगळी आवरतो, रद्दी काढून टाकतो. मनातली रद्दी कधी काढणार, मनाचं कपाट कधी स्वच्छ करणार, हा कोणाला विचारच नाही आहे. पुन्हा शो ऑफ, की आपण घर छान केलं, पेंट केलं, म्हणजे लोकांना वाटेल अरे वा दिवाळी आली, सगळं इल्युमिनेट करायचं माळा वगैरे लावून. पण इंटरनल क्लिनिंगबद्दल काय, तर आतली शुद्धता ही खूप आवश्यक आहे. आणि ही शुद्धता एकदा दसरा आला, दिवाळी आला म्हणून करून चालणार नाही. ही रोजच शुद्धता करायची आहे. आणि आपल्या जुन्या पद्धतीमध्ये आपण ही रोज शुद्धता न चुकता नकळत करत होतो. आणि त्याच्यामुळे मी जे म्हटलं की रामायण महाभारतामध्ये जी 200 वर्ष 250 वर्ष वय होती, त्या लोकांना 200 आणि 250व्या वर्षीपर्यंत काही होत नव्हतं. आणि ह्याच्यावर सायंटिफिक रिसर्चने सिद्ध केलेलं आहे की ती लाईफस्टाईल किती सुंदर होती. आणि मग आता आपण का ड्रिफ्ट झालो, आता चुकीचं आपण का करायला लागलो, ह्याच्यावर विचार करताना एक काही कवितेच्या ओळी मला आठवतात की पूर्वीचा काळ सो कॉल्ड प्रिमिटिव्ह ऑर्थोडॉक्स किंवा जुन्या विचाराचे असे म्हणतात. आणि आता नवीन जनरेशन मॉडर्न विचाराची, अतिशय प्रगत अमेरिकनाइज्ड, म्हणजे वागणं चालणं कपडे सगळा पेहराव, त्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं की आपण खूप मॉडर्न झालो आहे. तर अशा हा जो मधला मोठा दरी आहे पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ, त्याच्यामध्ये आपण कुठून कुठे आलो आहे याच्यावरच्या ह्या काही ओळी आहेत. हुशारी मिळवताना शहाणपण विसरलो, समजत नाही मी घडलो की बिघडलो. तंत्रज्ञानामागे धावताना आत्मज्ञान विसरलो, पैसा ही शक्ती समजून ईश्वर भक्ती विसरलो. सुख शोधताना जीवनाचा बोध विसरलो, सुखासाठी साधने वापरताना साधना करायची विसरलो. टी व्ही आल्यापासून बोलणं विसरलो, जाहिरातीच्या माऱ्यामुळे चांगलं निवडणं विसरलो. कॅल्क्युलेटर आल्यापासून बेरीज विसरलो, संगणकाच्या वापराने विचार करायलाच विसरलो. संकरित खाण्यामुळे पदार्थाची चव विसरलो, फास्ट फूडच्या जमान्यात तृप्तीचे ढेकर विसरलो. एसीमध्ये बसून झाडाचा गारवा विसरलो, परफ्यूमच्या वापरामुळे फुलाचा सुगंधच विसरलो. मृगजळामागे धावताना कर्तव्यातला आनंद विसरलो, स्वतःमध्ये मग्न राहून दुसऱ्याचा विचारच विसरलो. आपण किती आत्ममग्न आहोत, विचार करायला लावते ही कविता. सतत धावताना क्षणभर थांबणं विसरलो, जागेपणी सुख मिळवताना सुखानं झोपणंच विसरलो. आज खूप पेशंट्स जे वेगवेगळ्या प्रकारच्या डोकेदुखीने आमच्यासाठी येतात, अगदी म्हणतात आम्ही सिटी स्कॅन काढू का, हे करू का, सगळं करतात. काही नसतं त्यांना. आम्हाला एक छोट्याशा मशीननी ब्रेन प्रेशर आम्ही बघतो आणि ते जर नॉर्मल असलं तर काही सिटी स्कॅन वगैरे करायची गरज लागत नाही, पण तेही करून येतात. पण मूलभूत त्यांना रात्रीची झोप नसते, चिडचिड होते, त्यामुळे टेन्शन येतं, त्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं आणि त्यामुळे डोकं दुखत असतं. आणि हे सगळं रिव्हर्सिबल आहे. म्हणजे मला असं वाटतं, मी आमच्या डॉक्टर्सच्या भाषणांमध्येही सांगतो की आपण इरिव्हर्सिबल गोष्टींपेक्षा रिव्हर्सिबल गोष्टींवर जास्त फोकस केला पाहिजे. की अगदी टर्मिनल कॅन्सर आहे, त्याला पण केअर पाहिजेच, पण तो टाळू नाही शकत. कोणी म्हटलं की माझा कॅन्सर बरा करून द्या किंवा कॅन्सरच कसं होणार नाही, तर त्याला उत्तर नाही आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी, ह्या प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स जर घेतल्या, आपण छोटे छोटे बदल केले, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळू शकतो इसेन्शियली. मग हे बदल आता आपण कसे करणार, जुन्या सवयींकडे, जुन्या आचारविचारांकडे कसे जाणार, तर पहिली पायरी आहे आत्मपरीक्षण. जस्ट ट्राय टू थिंक, एक 5 मिनटं बसून की आपण काय करत होतो, किंवा आपल्या लहानपणचं आपण बघायचं, आपले आईवडील काय करत होते आणि आपण काय करतोय. अगदी सकाळी उठल्यापासून आपण जर विचार केला तर आज आपण काय बघतो सध्याच्या मॉडर्न लाईफमध्ये, सकाळी झोपेतून जाग आली की उशाशी मोबाईल ठेवलेला असतो, पहिले हातात मोबाईल घेतो आणि मेसेजेस बघतो. त्याच्यामध्ये काय होतं की डोळ्याला पण UV रेजनी हार्म होतो आणि मनावर जे अनेक प्रकारचे तरंग उठतात भलेबुरे, तुम्ही उठल्या उठल्या तुमचं मन कंटामिनेट करताय. पूर्वी काय करायचो, पूर्वी आपले आईवडील काय करायचे, उठल्या उठल्या पहिल्यांदा कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, असं सगळं म्हणायचो ना. तर त्याचा खूप मोठा फायदा आपल्याला असा होतो की ब्रेनमध्ये सायंटिफिक स्टडीजनी असं दाखवलं आहे की आपला हार्टचा असा कार्डिओग्राम असतो, तसा ब्रेनचा इलेक्ट्रोइनकेफॅलोग्राम असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेव्ज आहेत आणि मन स्थिर शांत असलं की अल्फा वेव्ज जनरेट होतात ब्रेनमध्ये. म्हणजे बरेच सायंटिफिक स्टडीज झालेले आहेत की सत्यनारायणाची पूजा किंवा आपण मनोभावे ध्यान करणं, ओंकाराचा जप करणं, ह्याच्यामध्ये अल्फा वेव्हचं प्रमाण खूप वाढलेलं असतं. आणि आपण जेव्हा उठल्या उठल्या देवांचं नाव घेतो
कराग्रे वसते लक्ष्मी म्हणतो, त्यावेळी ब्रेनमध्ये उठल्या उठल्या अल्फा वेव्ह आपण तयार करतो. ब्रेनला सुदृढ करण्याचा सिम्पलेस्ट सगळ्यात पहिला मार्ग तो आहे उठल्यापासून. त्याच्यानंतर आपण हात दोन्ही चोळतो, अनेक ॲक्युप्रेशरचे पॉईंट्स आहेत जे आपण ॲक्टिवेट करतो आणि ते ॲक्टिवेट करून पूर्ण बॉडीला आपण चार्ज करतो. याच्या उलट आपण जर मोबाईल टी व्ही सकाळी सकाळी वापरला तर आपण आपलं मन आणि मेंदू दोन्ही सशक्त करतोय का अशक्त करतोय, हा आपल्या मनामध्ये विचार जेव्हा येईल, विचार रुजेल, त्यावेळी आपण याच्यामध्ये बदल घडवून आणू. आणि असं म्हणजे मी म्हटलं तसं पूर्ण 1 ताससुद्धा याच्यावर बोलता येईल, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काय करतो. पण आपण विषय टच करूया आणि मग प्रश्नोत्तरांच्या वेळी काही इलॅबोरेट डिस्कशन करायचं असेल तर करूया. 5 मिनटं आत्मपरीक्षण जर केलं की आपलं काही चुकतंय का आणि कुठे बदल हवेत का, तर आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत असंख्य बदल आपण निश्चितपणे पॉझिटिव्ह करू शकू. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनावर नियंत्रण ठेवणं, याचा अभ्यास करण्याची गरज असते. पूर्वीच्या काळी तो अभ्यास आपोआप व्हायचा. शाळेमध्ये गेल्यानंतर श्लोक म्हणून घ्यायचे, पाढे म्हणून घ्यायचे, त्यावेळी मनावर आपोआप संस्कार व्हायचे आणि मन फोकस करण्याची सवय लागायची. आजकाल ते सगळं नसल्यामुळे पेशन्स लोकांचा गेला आहे. कोणी काही बोललं की ते सहन होत नाही, लगेच सगळे न्यूरोट्रान्समीटर्स चार्जड अप होतात, नॉर ॲड्रिनालिन स्टेजला जातात आणि स्वतःचं नुकसान करून घेतात. नॉर्मली मला बरेच जण विचारतात की ध्यान कसं करायचं, योग कसा करायचा. तर आधी आपलं जे मन आहे ना, ते मन कुठल्या तरी एखाद्या गोष्टीवर एकाग्र करायच्या आधी त्याच्यात अनेक जे विचार असतात, विचारांचे तरंग असतात, ते स्थिर केले पाहिजेत. कारण मन हे माकडासारखं आहे. माकड कसं एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारतं, तसं मन सतत एका विषयावरून दुसऱ्या विषयावर, दुसऱ्या विषयावरून तिसऱ्या विषयावर असं ते जंप करत असतं. ते एकाग्र होत नाही. त्याला सवय लावून शिकवून एकाग्र करावं लागतं. बऱ्याचदा ते कठीण याच्यासाठी असतं की आपल्याला जे विचार मनात यायला नको असतात किंवा जे विचार हार्मफुल असतात ते पहिल्यांदा मनात येतात आणि मग आपण त्याच्यातच रममाण होतो आणि त्याच्यात हरवून जातो आणि चांगले विचार विसरूनच जातो. एक प्रसिद्ध ऋषींची गोष्ट आहे की त्या ऋषींनी 15-20 त्यांचे शिष्य समोर बसले होते. आजूबाजूला छान झाडं होती आणि ऋषी पहिल्यांदाच म्हणले की मी आज तुम्हाला खूप महत्त्वाचं शिकवणार आहे. तर झाडावर खूप माकडं आवाज करतायत, त्यांच्या आवाजाकडे अजिबात तुम्ही लक्ष देऊ नका, मी काय म्हणतोय तिकडे लक्ष द्या. 10 मिनटं सगळी चर्चा झाली, डोळे मिटून बसायला लावलं आणि सगळ्यांच्या मनात त्या माकडांचे विचार आणि माकडांचे आवाजच होते. तर आपल्याला जे नको आहे तेच मनामध्ये येत राहतं. तर त्याला मेंटल प्रोग्रामिंग आणि मेंटल ट्रेनिंग करून आपल्याला नको असलेले विचार दूर करायचे आणि हवे असलेले विचार तिथे रुजवायचे. म्हणजे आपण जसं शेतकरी नांगरतात आणि मग नवीन पेरणी करतात, तसं चुकीचे विचार जे आहेत ते कट ऑफ करून टाकायचे, नांगरून टाकायचे आणि नवीन विचार पेरायचे. हे खूप सोपं नाही आहे. याच्यावर पुन्हा वेगवेगळी त्याची जी टेक्निक्स आहेत ते करण्याची, याच्यावरही पुष्कळ बोलता येईल. पण निदान याची गरज वाटली आणि मनापासून पटली की आपण सगळे या अभ्यासाला तरी लागू की आपलं माइंड कसं आपल्याला मॅनेज करता येईल, कसं कंट्रोल करता येईल. आणि चांगले विचार जर नसले ना रुजवायला, तुम्ही समजा शेत नांगरायला घेतलं आणि तुमच्याकडे बीज नसलं काही पेरायला, तर काय होईल? ती उजाड जमीन राहील, ते ओसाड माळरान होईल. तसं आपल्याला आजकाल एक खूप जणांचं ऐकतो एक फॅशन आहे की आय एम फिलिंग बोर्ड, मला फार कंटाळा आला. कंटाळा यायला मन रिकामं ठेवायला म्हणजे तुम्ही ओसाड जमीन ठेवून दिली आहे. म्हणजे मनामध्ये चांगले विचार, चांगलं वाचन, चांगले श्लोक, संगीत, कला, ह्याला तुम्हाला आईज डू नॉट सी वॉट माइंड डझंट नो असं म्हणतात की आपल्याला ते माहितीच नाही आहे का. म्हणजे गीतेमध्ये दैवी संपत्ती आणि असुर संपत्ती याचं खूप सखोल वर्णन आहे. तर आपण जर स्वतःची पर्सनॅलिटी ॲनालाइज केली की माझ्याकडे दैवी गुण किती आहेत आणि आसुरी गुण किती आहेत, आणि जर आसुरी गुणांचं तण मला काढून टाकायचं असलं आणि दैवी गुण रुजवायचे असले तर मला काय केलं पाहिजे, आणि ते काहीतरी प्रयत्न मी फुल ना फुलाची पाकळी तरी करतोय का, त्या अभ्यासाला मी सुरुवात केली आहे का, आणि नाही तर मी ती कधी करणार, हा प्रश्न आपण
स्वतः विचार केला पाहिजे. आणि सुरुवात अगदी मनाच्या श्लोकांपासून सुद्धा करता येईल, की रामदास स्वामींनी 205 मनाचे श्लोक इतके समर्पक लिहिलेले आहेत की माइंड मॅनेजमेंटला मनाच्या श्लोकांपेक्षा हायर लेवल ऑफ न्यूरोसायकोलॉजी नाहीच आहे, असं मॉडर्न सायकोलॉजिस्टसुद्धा जगभरचे मान्य करतायत. आता त्याच्यावर खूप काम चाललं आहे मनाच्या श्लोकांवर. सिंपल गोष्टी सांगितल्या, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. आत्ता मी जे सांगितलं तेच, चुकीच्या गोष्टी काढून फेकून द्यायच्या आणि मात्र चांगल्या गोष्टींचं बी हातात तयार ठेवायचं रुजवायला, नाही तर ती जमीन ओसाडच राहील. मग प्रॉब्लेम येतो कुठे? म्हणजे ही थेरी पण खूप लोकांना कळते, पण तरी ते वाईटच गोष्टी करत राहतात. का करतात याचा जर विचार ते करायला लागले तर त्यांच्या लक्षात येईल की हा जो प्रॉब्लेम आहे मनाचा, हा काल आज नाही आहे, हा शेकडो नाही, हा काही हजार वर्षापूर्वीपासूनचा आहे. महाभारतामध्ये दुर्योधनाने श्रीकृष्णाला प्रश्न विचारला आहे की हे श्रीकृष्णा, माझं मन माझ्या नियंत्रणामध्ये राहत नाही. आणि त्यांनी सांगितलं आहे की चांगलं करायची मला इच्छा आहे पण मी करू शकत नाही. म्हणजे दुर्योधन कृष्णाला विचारतो, जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती, धर्म काय मला माहिती आहे पण ते करायची माझी प्रवृत्तीच होत नाही. आणि जानामि अधर्मम नचमे निवृत्ती, की मला अधर्म काय हे पण माहिती आहे पण मी त्याच्यापासून दूर जाऊच शकत नाही. आणि पुढे दुर्योधन विचारतो, केनपि देवेन हृदय स्थितेन यथा नियुक्तोस्मी तथा करोमी, की माझ्या हृदयामध्ये असा तू कोण ठेवलायस माणूस आणून की जो मला चुकीचं करायला लावतो. आणि लोक दुर्योधनाला महाभारतात वाईट म्हणतात, माझं मन चांगलं आहे, मला धर्म माहिती आहे पण मी करू शकत नाही. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला केलेला उपदेश आहे की श्रद्धा, भक्ती, उपासना ही तू करायला लाग आणि ती तू सुरुवात केल्या केल्या तुला त्याचे रिझल्ट्स मिळायला लागतील. म्हणजे असं नाही आहे की जन्मोजन्मी होईल, खूप पुढचा टप्पा गाठायला जन्मोजन्मी लागेल, पण तुम्ही सुरुवात तर करा. आणि ती सुरुवात केल्यानंतर मग दुर्योधनाला रिअलाईज होतं आणि तो म्हणतो की त्वया ऋषिकेशा हृदयस्थितेनं यथा नियुक्तोस्मी तथा करोस्मी, म्हणजे आता मी हे ऋषिकेशा तुलाच माझ्या हृदयामध्ये ठेवलं आहे आणि तुला मी प्रत्येक गोष्ट विचारतो की ही करू का नको करू. तू जर म्हणलास करू तर मी ती करतो आणि ती चांगलीच होते. तर हा आपण गोल सगळ्यांनी ठेवला पाहिजे की आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये जो ऋषिकेश आहे, जो कृष्ण आहे, त्याचं आपण ऐकायला पाहिजे, त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. पण आपण जर त्याचं लक्षच दिलं नाही तर आपण दुर्योधन होऊ, आणि आपण जर त्याच्याकडे लक्ष दिलं तर आपण अर्जुन होऊ. मगाशी मी म्हटलं तसं एकदा करूनही चालणार नाही, रोज याचा अभ्यास केला पाहिजे. कारण दिवसभर आपण वाईट गोष्टींना एक्सपोज्ड असतो, आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडतात, ब्रेनमधली केमिकल्स बदलतात. ती चांगली करायला, जसं एखादी कारची ग्लास असते की नाही समोरची, त्याच्यावर जर शिंतोडे उडले पावसा पाण्याचे तर ते लगेच स्वच्छ करावे लागतात. जर केलेच नाही की सगळा पावसाळा होऊन जाऊ दे तर एक स्टेज अशी येईल की ती सगळी गढूळ ग्लास होईल, आपल्याला पुढचं काही दिसणारच नाही गाडी चालवायला. तर रोजच्या रोज तुमचा आरसा तुम्ही जर स्वच्छ केला तर हा हृदयामधला जो ऋषिकेश आहे तो वाट बघतोय तुमची की मी केव्हा तुला मिठी मारू, पण आपणच त्याला अवॉइड करतोय. याच्यावर प्रत्येकाने इंट्रोस्पेक्शन करणं गरजेचं आहे. आणि हे करण्यासाठी मगाशी मी जे म्हटलं की लेफ्ट ब्रेन जो आहे, जो बुद्धी, निर्णय क्षमता, मॅनेजरियल स्किल्स ह्याच्याशी निगडीत आहे, त्याला थोडीशी विश्रांती देऊन आपण जो उजवा मेंदू आहे त्याचं काम केलं पाहिजे. उजव्या मेंदूचं काम काय आहे? क्रिएटिव्हिटी आहे, पेंटिंग आहे, आतला प्रवास जो आहे, आपण विचार जे करतो, मंथन जे करतो विचाराचं, ते उजव्या मेंदूमध्ये काम होतं. आपण काहीतरी चांगलं रोज जर वाचलं तर आपल्या मनावर चांगले संस्कार होतात. आपण जे वाचतो ते आपण जर इतरांना शिकवलं, कोणी असेल, लहान मूल असेल, आपला मित्र असेल, 4 गोष्टी शिकवल्या तर ते शिकवताना पण आपण वेगळ्या प्रकारे शिकत असतो आणि त्याच्यातून जो आनंद मिळतो तो खूप स्पेशल असतो. म्हणून रामदास स्वामींनी तर म्हटलंय, दिसा माझी काहीतरी लिहित जावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. लिहा आणि वाचा. ते इथे थांबले नाही आहेत, ते म्हणताय जे जे आपण असे ठावे ते ते इतराशी शिकवावे, शहाणे करूनी सोडावे सकळ जन. किती मोठं काम आहे. म्हणजे याच्यामध्ये लोकसेवा पण आहे आणि नुसती लोकसेवा नाही, याच्यामध्ये तुमचा मेंदू पण सुदृढ होतो आहे, तुमचं मन पण सशक्त होत आहे. तर काहीतरी आपण जर लिहिलंच नाही, आपल्या जे लिहिण्याचं ब्रेनमधलं केंद्र आहे किंवा लिहिण्याचं जे सर्किट आहे, मी थोडा आवाज मोठा करतो म्हणजे कंटिन्युटी होईल, तर त्याच्यामध्ये बरेच न्यूरोनल लूप्स इन्वॉल्ड आहेत.
आणि हे जे न्यूरोनल लूप्स आहेत हे खूप वेळा डिस्यूज ॲट्रोफीमध्ये जातात. म्हणजे डिस्यूज म्हणजे एखाद्या भागाचा जर उपयोग नाही केला, समजा एखादा हात फ्रॅक्चरमध्ये असला माणसाच्या, तर प्लास्टर लावतात की नाही त्याला 2-3 महिने, आणि मग प्लास्टर काढून टाकल्यावर तो हात छोटा होतो दुसऱ्यापेक्षा, म्हणजे लहान होतो, श्रिंक होतो, कारण त्याचा वापर नाही आहे, डिस्यूज आहेत. तसं त्या न्यूरोनल सर्किट्सच्या डिस्यूजमुळे बऱ्याच प्रकारचे मेंदूचे आजार उद्भवतात. तर आपण आजकाल लिहायलाच विसरलो आहे. म्हणजे इतकं कॉम्प्युटर आणि माऊसनी झालं आहे सगळं की लिहिणं विसरलो आहे. मग लिहिण्याची जी ब्रेनमधली सर्किटरी आहे त्याचं काय आहे? त्याच्यामुळे तुम्ही दिसामाजी काहीतरी लिहित जावे, ही जी ओवी आहे ही खरोखर फॉलो केलीच पाहिजे, करण्याची गरज वाटली पाहिजे आणि त्याच्यासाठी वेळ पाहिजे. म्हणजे आजकालच्या जीवनामध्ये असं झालं आहे की प्रत्येकजण धावतोय आणि कशासाठी धावतोय हेच त्याला कळत नाही आहे. मग कुठेतरी मनामध्ये असुरक्षित भावना आहे की माझ्याकडे जे आहे ते पुरेसं नाही आहे, त्याच्यामुळे हे अपुरं मी पूर्णत्वाकडे कसं नेईन. म्हणजे फॉर एक्झाम्पल कुठलंही एक घर असलं तर माझी 4 घरं कशी होतील, मग 2 मुलं आहेत, मग 2 मुलांसाठी वेगळी 2 घरं, माझ्यासाठी 1 घरं, असं एंडलेस माणूस पळतो. म्हणजे ती एक प्रसिद्ध गोष्ट आहे की एका सुपर एक्सप्रेस हायवेवरून एक माणूस सुसाट वेगाने गाडी चालवत असतो आणि एक खाडकन दगड येऊन त्या गाडीवर आपटतो. म्हणून तो ती गाडी थांबवतो आणि गाडी साईडला घेतो, तर रस्त्याच्या कडेला एक ॲक्सिडेंट होऊन विव्हळत माणूस पडलेला असतो आणि त्याच्या जवळच्या लहान मुलांनी तो दगड मारलेला असतो त्या गाडीला. तर तो म्हणला की अरे मी हेल्प करतो, पेशंट घेऊन जातो हॉस्पिटलमध्ये, पण दगड का मारलास माझ्या गाडीला? तेव्हा तो म्हणतो की मी गेला अनेक गाड्यांना हात दाखवतोय, अंगातला शर्ट काढून दाखवतोय, पण कोणाला थांबायला वेळ नाही आहे, म्हणून शेवटी मी दगड मारला की आता तरी कोणीतरी थांबा आणि यांना घेऊन चला, मेडिकल एड द्या. तर आपण आपल्या आयुष्यामध्ये जर खूप धावतच राहिलो ना, आणखी मिळवलं, तर मग अचानक देव कधी कधी दगड मारतो आणि मग इतकी मोठी अद्दल घडते की तेव्हा उशीर झालेला असतो. त्याच्यामुळे देवाला दगड मारायची वेळ येऊ नये याच्यासाठी आज आपण विचार करून कॉशियसली आपलं आयुष्य जगण्याची खूप गरज आहे, पर्टिक्युलरली सध्याच्या सो कॉल्ड बिझी वर्किंग स्टाईलमध्ये. आणि ह्याच्यासाठी टाईम मॅनेजमेंटची खूप गरज आहे. आपण लॅपटॉपमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये असंख्य विंडोज ओपन करून ठेवतो ना, त्यावेळी खूप रॅमवर लोड येतो. तसं आपण आपल्या मेंदूमध्ये अनेक विंडोज ॲट अ टाईम ओपन करतो. समोर कोणाशी तरी आपण बोलत असतो, त्याच्याच वेळी मोबाईल फोन येतो, एकीकडे घरात आत काय चाललं आहे तिकडे लक्ष असतं, बायकांना दूध तापत ठेवलेलं असतं, नळ सोडलेला असतो कुठेतरी, आणि त्याच्यामध्ये अभिमान असतो की मी एवढ्या गोष्टी ॲट अ टाईम करू शकतो किंवा करू शकते. तर हे तुम्ही खूप जास्त झीज ब्रेनची करून घेताय. हे करणं चुकीचं नाही आहे, हे अभिमानास्पद नाही आहे. म्हणजे जसं आपण एखादी सिलेक्टेड यूज असलेली कार असली ना, खूप कमी चालते, त्याचे टायर्स जास्त टिकतात, आणि एखादी ट्रॅव्हलवाल्याची गाडी असते ती रोजच फिरत असते, तर त्याची टायर्स झिजून गुळगुळीत होतात. तर आपला ब्रेन ओव्हर यूज करून झिजवून टाकायचा लवकर. आणि 40व्या वर्षी आजकाल सॉफ्टवेअरमध्ये खूप पॅकेजेस आहेत, आणखीन मोठं पॅकेज, आणखीन काम, ही जी रॅट रेस चालू आहे यांनी ते ओव्हरबर्न करतात त्यांचा ब्रेन. आणि बऱ्याच ओव्हरबर्न ब्रेन्समध्ये प्रीसेनाईल डिमेन्शिया म्हणजे म्हातारपणी याच्या आधीच आलेला डिमेन्शिया होतो. म्हणूनच सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये एक फेमस टर्म आहे, अर्न अँड बर्न. तुम्ही पैसे मिळवा आणि जळा, हेच इक्वेशन आहे. मग त्यात काही जण सुवर्णमध्य काढतात की नाही, मी 40पर्यंत इतके पैसे मिळवून घेईन की नंतर मग एकदम आराम करीन. पण आपण रविवारी आठवड्याभराचं जेवून टाकू शकतो का? नाही जेवून टाकू शकत. की आठवड्यावर उपास करणे, रविवारी सगळं जेवून घेईन, तसं झालं हे. त्याच्यामुळे एका ठराविक पद्धतीची जी लाईफस्टाईल आहे ती लाईफस्टाईलच खूप आवश्यक आहे. त्या लाईफस्टाईलमध्ये डे टू डे प्रॅक्टिसमध्ये मला असं वाटतं की आपण खूप वेळा आपलं मन जे आहे ते एक तर भूतकाळात असतं, नाहीतर भविष्यकाळात असतं. पुढची काळजी असते की मुलांचं कसं होईल, माझे पैसे कसे वाढतील, मी कुठे ट्रिपला जाणार आहे त्याचं प्लॅनिंग कसं करू, किंवा मागे घडलेल्या गोष्टींमध्ये मन असतं. तर आपण सध्याचे जे व्हायटली इम्पॉर्टंट क्षण आहेत ते क्षण घालवून बसतो भूतकाळात आणि भविष्यकाळात सतत रममाण असताना. तर त्याची आपण प्रॅक्टिस करून प्रेझेंटमध्ये जर जगायला शिकलो तर आपण खूप आनंदी होऊ शकू. म्हणजे ह्या एकाच मंत्राने खूप आनंदी होऊ शकू. लहान मूल असतं की नाही, लहान मुलाला जर काही तो पडला खेळताना, त्याच्यानंतर आपण त्याला काहीतरी नवीन एक खेळणं दिलं
तो थोड्या वेळाने आपण जर जाऊन बघितलं 10 मिनिटांनी तो नवीन खेळण्यामध्ये छान रममाण झालेला असतो. आपल्याला आपण काही पडलो होतो, काही खरचटलं विसरून सुद्धा जातो. तो भूतकाळ झाला. आत्ता माझ्या हातात छान खेळणं आहे, हे मला एन्जॉय करू दे. मी कसा पडलो, का पडलो, हेच जर ॲनालाइज करत बसला दिवसभर तर त्याचं पूर्ण दिवस जाईल. आणि एक आणखीन महत्त्वाची गोष्ट आहे की जो अनुभव येतो आपल्याला, म्हणजे आयुष्यामध्ये मुलाचं उदाहरण ठीक आहे, पण आयुष्यामध्ये आपल्याला बरे वाईट अनुभव येतात. त्या अनुभवातून शिकणं पण आवश्यक असतं. पण अनुभवातून शिकणं वेगळं आणि त्या अनुभवामध्येच दुःखाचं काउंट करत बसणं आणि आपलं नुकसान करून घेणं हे वेगळं. म्हणजे एक जुनी कविता आहे की इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर ना घेऊनी नाचा, इतिहासाचं ओझं डोक्यावर ना घेऊनी नाचा, करूनी पदस्थल त्यांचे चढूनी त्यावर भविष्य वाचा. की तुम्ही त्याच्यावरून शिका की मी काय करायला पाहिजे होतं या अनुभवातून, आणि त्यांनी मी माझा पुढचा फ्युचर प्लॅन ऑफ ॲक्शन ठरवणार आहे. माझं भविष्य मी त्या पास्टवर ठरवणार आहे. पण मी पास्टमध्ये पण राहणार नाही आहे, फ्युचरमध्ये पण राहणार नाही आहे. मी प्रेझेंट मोमेंटमध्ये जगणार आहे. पण त्या जगण्यातले जे निर्णय असतील, इट विल बी बेस्ड ऑन द विजडम विच आय लर्न फ्रॉम माय पास्ट एक्सपिरियन्सेस. तर ह्याची आपण प्रॅक्टिस करणं खूप आवश्यक आहे. म्हणजे आमच्याकडे यंग स्ट्रोक्सचे पेशंट येतात, सडनली पॅरालिसिस होतो हल्ली तरुण मुलामुलींमध्ये, खूप ओव्हरवर्क झाल्यामुळे. पण नंतर बऱ्याच जणांना त्याचं महत्त्व कळतं आणि नंतर ते एकदम बदलतात. दे चेंज देअर होल लाईफस्टाईल. मग ते स्वतःचं 100 किलो वजन असतं ते कमी करतात, डाएट फॉलो करतात, व्यायाम करतात, वेळ देतात. तर हा अनुभव आहे. अनुभवातून शिकला तो, की एकदा देवानी छोटीशी अद्दल घडवली, त्याच्यातून बाहेर आला आणि शिकला. पण जे शिकतच नाहीत ते पुन्हा 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 त्याला एक्सपोज होत राहतात आणि मग दे रीच अ पाथ ऑफ नो रिटर्न. आणि शारीरिकच जर स्वास्थ्य नसेल तर माणूस पुढे काही करूच शकत नाही ना, म्हणजे इतर लाईफस्टाईल मॉड्युलेशन. त्याच्यामुळे शरीर, नियमित व्यायाम, आहार हे बेसिक फाउंडेशन आहे. पण नुसतं तिथे थांबून चालत नाही. मनाच्या शुद्धीसाठी आपण म्हटलं तसं की वाईट विचारांना तिलांजली देऊन चांगल्या विचारांचा फोकस वाढवला पाहिजे. आणि त्याला आपण आत्ताच म्हटलं तसं अध्यात्माची सुरुवात ही रामदास स्वामी ज्ञानेश्वरांनी जशी खूप तरुण असताना केली, तशी आपण जितक्या लवकर करू तितकं आपल्याला देवावर विश्वास बसतो. देव म्हणजे जी शक्ती आहे, जी विश्वाचं नियंत्रण करते, त्या शक्तीवर एकदा नियंत्रण आपण आणू शकलो की रेसिप्रोकेट होतं. तो आपल्याला कशा पद्धतीने नियंत्रित करतो ते, आणि तो आपल्याला चांगल्याच पद्धतीने नियंत्रित करणार. आपले आई वडील जशी आपली काळजी घेतात तसं प्रत्यक्ष ईश्वरी शक्ती जर आपली काळजी घ्यायला लागली तर आपलं आरोग्य, आपला मेंदू आणि आपलं मन का नीट राहणार नाही. पण ती श्रद्धा हवी. खूप वेळा काय होतं, लोकांना असं वाटतं की अरे मी तर इतकं देवाचं करतो, पण माझ्यावर ही वेळ आणली ना, आता उद्यापासून काहीच करणार नाही, देवावर राग. तर असं नसतं. म्हणजे आपण म्हणतो तसं की आयुष्यात चढ उतार असतातच, पण ते चढ उतार पचवायची शक्ती तुम्हाला मिळणार कुठून? श्रद्धा असल्याशिवाय. तर श्रद्धा हे अतिशय मूलभूत फाउंडेशन आहे. आणि ते जर नसेल तर तुमचे पुढचे सगळे जे एफर्ट्स आहेत ते एफर्ट्स सगळे निगेटिव्ह गोष्टींकडे जातील. आणि निगेटिव्हिटी आपल्या आजूबाजूला असणारच आहे. आपण असं काही म्हणू शकत नाही की अहो माझ्या ना आजूबाजूला सगळंच निगेटिव्ह आहेत, सगळी लोकं वाईट, माझ्या घरातली लोकं वाईट, माझ्या आजूबाजूची लोकं वाईट. त्याच लोकांना घेऊन जगायचं आहे, त्याच लोकांना घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. निगेटिव्हिटीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलणं गरजेचं आहे. मग खूप वेळा वर्क प्लेसेसमध्ये काय होतं, टीका करणारे लोक असतातच. तुम्ही काहीही केलं तरी टीका करतात. आत्ता मी जसं सांगितलं की भूतकाळातून शिका की समोरचा माणूस जो आपल्यावर टीका करतो आहे त्या टीकेत खरंच टीका करण्यासारखं काही आहे का, मी काही चुकीचं करतोय का, हे स्वतःला विचारा. जर ती संयोग्य टीका असेल तर यू इम्प्रोवाइज, आपण आपल्यामध्ये बदल करायचा प्रयत्न करा. आणि जर ती टीका चुकीची असेल तर आपण लक्ष कशाला द्यायचं, आपण स्वतःला प्रोटेक्ट करायचं. आणि ते प्रोटेक्ट करण्यासाठी आपलं सायकोलॉजिकल शील्ड आपल्या आजूबाजूला तयार करायचं, म्हणजे त्याची निगेटिव्हिटी आपल्या आनंदावर विरजण घालू शकत नाही. आपण पाऊस बाहेर असला, आत्ताच अजून पण पाऊस आहे, संपत नाही आहे, तर आपण सगळे कामधंदे सोडून घरात बसू का? नाही. आपण काय करणार, छत्री घेणार आणि बाहेर जाणार. छत्रीवर पाणी पडेल आणि ते जाईल, आपण ओले होणार नाही. तसं क्रिटिसिझम जर अनजस्ट क्रिटिसिझम असेल, अनावश्यक क्रिटिसिझम असेल तर खूप वेळानं लोकांचं इन्स्पिरेशन निघून जातं, मोटिवेशन जातं, ते डिप्रेशनमध्ये जातात जस्ट बिकॉज अदर्स आर क्रिटिसायझिंग. तेव्हा ॲनलाइज करण्याची गरज आहे की क्रिटिसिझम शुड बी टेकन पॉझिटिव्हली. जर इम्प्रूव्ह करण्याची संधी त्या क्रिटिसिझम तुम्हाला देत असेल तर वेलकम दॅट क्रिटिसिझम, इम्प्रूव्ह युअर सेल्फ. पण जर ते निगेटिव्ह क्रिटिसिझम असेल तर ते छत्रीवरच्या पाण्यासारखं विसरून जायचं, सोडून द्यायचं.
मगाशी आणखीन एक आनंदापासून आपल्याला दूर नेणारा फॅक्टर आपण कन्सिडर केला, तो म्हणजे पैसा. किती मिळवायचा, कसा मिळवायचा, पुरेसा किती, ह्याची उत्तरं शोधत बसलात तर तो पुरेसा कधीच मिळणार नाही. आणि त्या एफर्ट्समध्ये आपण मगाशी जसं कवितेमध्ये म्हटलं तसं पैसा मिळवायचा सुख समाधानासाठी, शांत झोप लागावी म्हणून, पण तो जर चुकीच्या मार्गाने अति मिळवायचा प्रयत्न केला तर ती झोपच जाते. म्हणजे असं म्हणतात की विथ मनी यू कॅन बाय अ बेड बट यू कॅनॉट बाय स्लीप. आणि हे तारतम्य जे आहे, हे तारतम्य ज्याला कळलं तो पैशाचा योग्य वापर करू शकेल आणि त्याच्यामध्ये अनवॉन्टेड एफर्ट्स घालणार नाही. म्हणजे पैसा हे शेवटी देवता आहे. आपण लक्ष्मीची पूजा करतो नाही, आता लक्ष्मीपूजन येईल. लक्ष्मी अतिशय आवश्यक आहे, पैसा हा आवश्यकच आहे. म्हणजे चाणक्य नीतीमध्ये सुद्धा त्यांनी दारिद्र्यापेक्षा जास्त दुःख नाही असं म्हटलं आहे. पैसा तर हवाच, माणसाला जर सेल्फ रिस्पेक्ट हवा असेल तर पुरेसा पैसा हवा, पण तो किती हवा, म्हणजे पैसा हे साधन आहे का पैसा हे साध्य आहे हे ठरवण्याची वेळ आहे. आपल्याला खायला प्यायला राहायला आजारपणांना पैसा हे आवश्यक साधन आहे. काही गोष्टी मिळवायच्या, काही आपल्या गरजा फुलफिल करायच्या, पण ते जेव्हा साध्य होत जातं तेव्हा ते अतिशय हार्मफुल होतं. म्हणजे आपण काहीही करून पैसा मिळवायचा असं जर म्हटलं तर आपल्याला दुःखाशिवाय काहीच उरत नाही. आणि आपण जेव्हा चांगल्या गोष्टी करतो तेव्हासुद्धा ते दुःख आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये राहतं. आपण लक्ष्मीची प्रार्थना करतो आणि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात म्हणतो. त्याच्या आधीचं जे सगळं आहे लक्ष्मीचं वर्णन, की चांगली लक्ष्मी कुठली, वाईट लक्ष्मी कुठली, हे विसरून जातो आपण. ह्याच्यावर जर विचार केला थोडासा, पुन्हा जुनं ते सोनं. पूर्वी श्रीसूक्ताचं रोज पठण व्हायचं, आज ते पुन्हा करण्याची गरज आहे. नुसतं पठण नाही, त्याचा अर्थ समजण्याची गरज आहे. आणि अर्थ समजल्यानंतर तो जर इम्बाईब केला तर आपल्या पैसे मिळवण्याचे मार्ग अतिशय चांगले होतील. आणि लक्ष्मी ही पैशापेक्षा अनेक गोष्टी जास्त सांगणारा शब्द आहे. आपण जे श्रीसूक्तामध्ये लक्ष्मीचं वर्णन आहे तर लक्ष्मी म्हणजे समृद्धी, लक्ष्मी म्हणजे समाधान, लक्ष्मी म्हणजे ऐश्वर्य. लक्ष्मी म्हणजे नुसता पैसा नाही, लक्ष्मीचे जे अनेक प्रकार वर्णन केले आहेत त्याच्यामध्ये धनलक्ष्मी हा एक प्रकार आहे. धन ही लक्ष्मी आहे. दुसरी धान्य लक्ष्मी आहे, की धान्याचा पण आपल्याकडे भरपूर धनधान्य आपल्याला असलं पाहिजे समृद्धीच्या अर्थाने, खऱ्या अर्थाने. गजलक्ष्मी याला पण महत्त्व दिलेलं आहे, की हत्तीवर बसून येणारी लक्ष्मी तीच तुमच्याबरोबर राहील आणि तीच तुम्हाला उपकृत करेल, दुसरी नाही. हत्तीवर बसून येणारी म्हणजे काय, वाजत गाजत सगळ्यांना सांगून येणारी, टेबलाखालून येणारी लक्ष्मी नाही, गजलक्ष्मी. दुसरी आहे वीरलक्ष्मी. आपल्यामध्ये शौर्य पाहिजे. जर अधर्म असेल तर आपण तो सहन नाही करायचा, ॲट एनी स्टेज सहन नाही करायचा, ती वीरलक्ष्मी आहे. मुलंबाळं चांगली पाहिजेत, मुलंबाळं चांगली शिकली पाहिजेत, चांगली संस्कार त्यांच्यावर आपण केले पाहिजेत, संतानलक्ष्मी. आणि हे जर सगळं झालं तर आपल्या डे टू डे गोल्समध्ये आपल्याला विजय मिळत राहतो, विजयलक्ष्मी. तर ह्या ज्या सगळ्या लक्ष्मीचं म्हणजे खरं श्रीसूक्त, आता पुन्हा म्हटलं तसं आत्ता विषय तो नाही आहे, पण हे जर सखोल आपण जुन्या पद्धतीकडे पुन्हा गेलो तर ह्या सगळ्याचं मॅन्युअल दिलेलं आहे आपल्याला, कसं वागायचं आणि काय करायचं. आणि त्याच्यापासून जेव्हा आपण दूर जातो आहे तेव्हा आपल्याला मनाची शांती आपण हरवून बसतो आहे फॉर नो रिझन. आणि अति तिथं माती होतं, तशी आज परिस्थिती आहे. स्वतः अल्बर्ट आइन्स्टाईनचं एक फेमस स्टेटमेंट आहे की ट्राय नॉट टू बिकम अ मॅन ऑफ सक्सेस बट रादर ट्राय टू बिकम अ मॅन ऑफ व्हॅल्यू. आजकाल सो कॉल्ड सक्सेसच्या व्याख्या बदलल्या आहेत. सक्सेसफुल होणं कशाला म्हणायचं याची फ्रेम ऑफ रेफरन्स बदलली आहे. आणि काहीही करून मी त्या पोझिशनवर जाऊन सक्सेसफुल जर झालो, लोकांनी माझं कौतुक केलं तरच मला आनंद मिळेल, अशी लोकांची व्याख्या झालेली आहे. ती व्याख्या अतिशय चुकीची आपल्या जुन्या फ्रेम ऑफ रेफरन्सप्रमाणे आहे, जिथे विचारांना महत्त्व होतं, मूल्यांना महत्त्व होतं आणि ते विचार, ती चांगली मूल्य, सुख, समाधान, शांती आपल्याला देत होती. चांगलं काय, आपण मगाशी असं दुर्योधनाचं म्हटलं, आणि वाईट काय हे आपल्या मनामध्ये एकदा क्लिअर असलं आणि ते आपण जर फॉलो केलं तर निश्चितपणे केलेली प्रत्येक गोष्ट ही आपल्याला आनंदच देऊन जाईल. आपल्या मुंडक उपनिषदामध्ये खूप डिटेल्ड सविस्तर वर्णन दिलेलं आहे
चांगलं काय आणि वाईट काय, श्रेयस काय आणि प्रेयस काय. प्रेयस प्रिय एखादी गोष्ट वाटली की आत्ता करून टाकावी, लॉंग टर्म विचार न करता की ती तात्पुरतं सुख देते, क्षणिक आनंद देते, पण त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस असतात ते आपल्याला वर्षानुवर्ष आनंदापासून वंचित ठेवतात. आणि श्रेयस असतं ते आत्ता आपल्याला कदाचित दुःख देईल पण वर्षानुवर्ष आनंद देतं. तर आपण श्रेयसाची वाट धरली पाहिजे, प्रेयसाची नाही. पुन्हा मुंडक उपनिषदाचा हे सारच आहे, श्रेयस आणि प्रेयस. तो एक स्वतंत्र विषय बोलायचा होईल. आणखी एक आनंदापासून आपल्याला वंचित करणारी आणि ठेवणारी गोष्ट म्हणजे राग. ज्यांना पटकन राग येतो किंवा रागावर नियंत्रण नाही ते आनंदापासून सारखेच वंचित असतात. आणि त्या रागामुळे जी ब्रेनमधली केमिकल्स बदलतात त्याच्यामुळे ते आणखीन चिडचिडे होतात, त्यांना आणखीन राग येतो, त्यांचा पेशन्स जातो आणि मग ते विशियस सायकल बनतं. आणि त्यांना हेच कळत नाही की आपलं चुकतंय काय, आपण तर इतकं सगळं करतो आहे आणि आपलं चुकतंय काय. अलेक्झांडर दी ग्रेट होता, जगज्जेता. त्यांनी एका ठिकाणी त्याला असं सांगण्यात आलं की अमक्या अमक्या ठिकाणी एक ऋषी आहे, त्यांचं रागावर नियंत्रण आहे. तर तो म्हणला मला फार पटकन राग येतो, तर त्या ऋषींना घेऊन या माझ्याकडे, मला जरा शिकलं पाहिजे रागावर कसं नियंत्रण मिळवायचं. तर त्याचे सैनिक जातात त्या ऋषींना घ्यायला. तर ऋषी म्हणतात मी नाही येणार, अलेक्झांडरला शिकायचं आहे, मी कशाला येऊ. तर ते सैनिक त्याला येऊन सांगतात की अलेक्झांडरनी माझ्याकडे यावं, ऋषी म्हणतात. ते म्हणतात अलेक्झांडरला असं म्हणला ऋषी, ऋषीला पकडून आणा. ते ऋषीला पकडून आणतात आणि मग अलेक्झांडर म्हणतो की बघ मी पकडून आणलं की नाही, आता मला शिकव कसं रागावर नियंत्रण मिळवायचं ते. तो म्हणला नाही शिकवणार. तर म्हणलं मग मी तुझं मुंडकं उडवून टाकीन रागेटच. तेव्हा त्यांनी सांगितलं की तू काय माझं मुंडकं उडवशील, तू तर माझ्या दासाचा दास आहेस. तेव्हा अलेक्झांडर म्हणला कसा, मी तर जगज्जेता आहे, मी कोणाचाच दास नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं आहे की राग हा माझ्या नियंत्रणात आहे, राग हा माझा दास आहे आणि त्या रागाचा तू दास आहेस जगज्जेता असला तरी, त्याच्यामुळे तू काय माझं मुंडकं उडवणार. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मी म्हटलं तसं हे खूप खूप मोठे विषय आहेत, एकेका विषयावर खूप इलॅबोरेट बोलता येईल, पण फक्त पॉईंट जरी आपण लक्षात ठेवले तरी आपल्याला किती गोष्टींवर, किती फ्रंट्सवर सुधार करता येणं सहज शक्य आहे डे टू डे लाईफमध्ये आणि आपलं मन सशक्त करता येणं शक्य आहे हे आपल्या लक्षात येईल. आणखी एक आपली जुन्या संस्कृतीची गोष्ट म्हणजे खरं बोलणं, सत्य. अतिशय सिंपल आहे. आपण रोज स्तोत्र म्हणताना म्हणतोच नाही, सत्यम वदिष्यामी ऋतम वदिष्यामी, पण ते पाळतो का? खूप वेळा त्याला बौद्धिक मुलामत येतो की काही गोष्टी काही जणांना सांगायच्या असतात, काहींपासून त्या लपवायच्या असतात आणि मग काय होतं की आपल्या ब्रेनमध्ये दोन वेगवेगळी सर्किट्स चालू होतात. एक खरं काय ते ब्रेनला माहिती असतं आणि काय सांगायचं नाही ते वेगळंच माणूस बोलत असतो. तर ही जी डायकोटॉमी आहे ना, ही डायकोटॉमी ब्रेनमध्ये प्रचंड प्रमाणचा हीट निर्माण करते आणि ब्रेनमधल्या ज्या सपोर्ट सिस्टीम्स असतात त्या सपोर्ट सिस्टीम्स वितळायला लागतात. हे सिद्ध झालेलं आहे. म्हणजे आपण जेव्हा सत्यम वदिष्यामी ऋतम वदिष्यामी म्हणतो तेव्हा त्याला किती मोठा अर्थ होता. आणि त्या श्लोकाची पुढची ओळ आहे त्वमेव प्रत्यक्ष ब्रह्मम वदिष्यामी, हेच ब्रह्म आहे. म्हणजे सत्य आणि ऋताची जर कास धरली तर ब्रह्माला तुम्ही साथ घातल्यासारखं आहे. तर हे आपण रोज स्तोत्रामध्ये म्हणतो, आपल्याला कळतं पण वळत नाही. किंवा काही वेळा काय होतं, आजकाल सगळी लोकं हुशार झाली, खूप शिकली, जग फिरली, पेज 3 कल्चर यायला लागलं, त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की आपल्याला सगळं कळतं आणि आपण जे म्हणतो आहे तेच बरोबर आहे. ही जुनी लोकं जुन्या विचाराचं काहीतरी सांगतात, संस्कार वगैरे, हे सगळं चुकीचं आहे. बरोबर काय आणि चूक काय हा खूप खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. काही जण त्याला जनरेशन गॅप म्हणतात की नवीन मुलांचं आता असंच असायचं. काही जण वेगळी नावं देतात. आत्ता नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीला मी काही सेशन्स घेतली, कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशनवर पहिला एक्झिक्युटिव्ह कोर्स भारतामध्ये काय आशियामध्ये सुरू झाला 2020 साली आणि त्याला जजेस आणि लॉयर्स होते भारतभरातले, तर त्यांची मी काही सेशन्स घेतली. आता मीडिएशनचं महत्त्व खूप आहे. म्हणजे लाखांनी केसेस कोर्टात पेंडिंग आहेत, त्याच्यामुळे मीडिएशन करून जर दोन्ही लोकांना एकत्र आणता आलं तर खूप फायदा आहे
असं लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे मीडिएशन सेल्स, ADR असं खूप आता त्या फ्रंटवर प्रगती होती आहे. तर तेव्हा हे जे मीडिएशन करतात लोक, त्यांनी मला एक प्रश्न विचारला की आमची प्रॅक्टिकल डिफिकल्टी अशी आहे की आम्ही जेव्हा मीडिएशन करायला बसतो तेव्हा दोन्ही पार्टीज म्हणतात की आमचंच बरोबर. कोणाची बाजू बरोबर हे ठरवायचं कसं? म्हणजे बरोबर काय आणि चूक काय? लहान मुलांवर संस्कार करताना सुद्धा विशेषतः युरोप आणि US बरेच पेरेंट्स मला सांगतात की अहो ते आपलं इंडियातलं आम्ही सांगायचा प्रयत्न करतो, आम्ही CD लावतो त्यांना ऐकायला, पण त्यांना ते पटत नाही हो मनापासून. कारण त्यांना असं वाटतं की ते चूकच आहे सगळं. आता चूक काय म्हणायचं आणि बरोबर काय म्हणायचं? मला असं वाटतं की चूक काय आणि बरोबर काय या रिलेटिव्ह टर्म्स आहेत. कोर्टामध्ये जशा केसेस चालतात ना, एक म्हणतो गुन्हा यांनी केला आणि एक म्हणतो गुन्हा मी केला. खरा गुन्हा कोणी केला आहे हे दोघांनाही माहिती असतं. आणि जे जज असतात निर्णय देणारे, त्यांचीच खरी परीक्षा असते की काय समोर पुरावा येतो आहे आणि ते निर्णय देत आहे. पण खरं माहिती असतं की बरोबर काय चूक काय. तसंच प्रत्येक माणसाला बरोबर काय आणि चूक काय माहिती असतं. तो सोंग आणत असतो की हेच बरोबर आहे. मला सांगा, मला हे माहितीच नव्हतं किंवा हे चूक आहे म्हणून एखाद्याने सांगितलं की आगीला हात लावायचा नाही असं मला शिकवलं आहे आईवडिलांनी. मी का ते ऐकू? मला नाही पटत ते. मी म्हणतो मी हात लावीन तर तुला चटका बसेलच. निसर्गाचे नियम आहेत. गुरुत्वाकर्षण कशावरून आहे? सिद्ध करा. गुरुत्वाकर्षण दाखवा मला. कोण म्हणतं गुरुत्वाकर्षण आहे? गुरुत्वाकर्षण प्रूव्ह करण्याचे जे सगळे प्रयोग आहेत, ऑल दोज आर इनडायरेक्ट एव्हिडन्सेस की असं आहे म्हणून गुरुत्वाकर्षण आहे. पण मी गुरुत्वाकर्षणच कशावरून असा प्रश्न विचारायला लागलो आणि 4थ्या मजल्यावरून उडी मारली खाली, तर गुरुत्वाकर्षणाने मी खाली पडेन आणि मी राहणार नाही जिवंत. त्याच्यामुळे वरची जी शक्ती आहे, जी सगळ्याची नियंत्रक आहे, ती सगळं जाणत असते काय बरोबर आणि काय चूक आहे आणि योग्य वेळी योग्य ती अद्दल घडवत असते. त्याच्यामुळे आपलं मन जे आपल्याला सांगत असतं काय बरोबर आहे, त्याच्याशी कोणीही प्रतारणा जर नाही केली तर खूप मोठा आनंदाचा स्रोत आपल्याला ओपन अप होईल. आणखीन एक गोष्ट, आता कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशनचा विषय निघाला म्हणून सांगतो की ठिकठिकाणी इतक्या कॉन्फ्लिक्ट्स आहेत. अगदी इंटरनॅशनल कॉन्फ्लिक्ट्स, जगभर वेगवेगळ्या देशांमध्ये कॉन्फ्लिक्ट्स होतात. आमचे मित्र संदीप वासलेकर त्याच्यातले एक्सपर्ट आहेत. समाजामध्ये कॉन्फ्लिक्ट्स होतात. आपण रोज TV वर बघतो, हा समाज चांगला का तो समाज चांगला. इतकंच नाही, घराघरामध्ये कॉन्फ्लिक्ट्स होतात. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, आता न्यूक्लिअर फॅमिलीज झाल्या. आता न्यूक्लिअर फॅमिलीजचं विघटन व्हायला लागलं, मुलं वेगळी राहायला लागली, अमेरिकनाइज कल्चर फॉलो व्हायला लागलं. 16, 17, 18 वर्षी मुलं बाहेर पडायला लागली आणि जे नवरा बायको उरले त्या नवरा बायकोमध्ये पण कॉन्फ्लिक्ट्स होऊन डायव्होर्स रेट्स वाढलेत. तर हे जे डिसोसिएशन होतं आहे, एकी नाही आहे लोकांमध्ये, तर खरा आनंद एकीमध्ये आहे, जो विभक्त लाईफस्टाईलमध्ये नाही आहे. आणि आपण इंटेलेक्च्युअल रॅशनलिझमने डिफेंड करतो की मला स्वतंत्रता पाहिजे म्हणून मला एकटं राहायला आवडतं. वा, मी किती सुखात आहे, मी एकटा आहे, मला कोणाचं बंधन नाही. पण बंधनातच आनंद असतो हे कितीतरी ठिकाणी आपण डोळे उघडे ठेवले तर आपल्याला कळेल. आई मुलासाठी जो त्याग करते, वडील मुलासाठी पैसे मिळवतात, त्याचं शिक्षण करतात, त्यांना आनंद कुठून मिळतो? कसला आनंद असतो तो? एकत्र आहे म्हणूनच ना. प्रत्येकजण वेगळा वेगळा राहायला, मला कसलंच बंधन नाही, तर त्याच्यात आनंद नाही आहे. एकी हेच बळ आहे. पण दुर्दैवाने एकी हल्ली डिसोसिएट होती आहे. एक आफ्रिकन रेस आहे उबंटू नावाची. एक अमेरिकन त्या कंट्रीमध्ये गेला आणि त्यांनी मिठाईची बॉक्सेस त्या मुलांना दिली. 10-15 मुलं ग्राउंडमध्ये खेळत होती आणि त्यांनी मिठाईची पॅकेट्स त्या सगळ्यांना गिफ्ट म्हणून आणली होती. त्यांनी एका झाडाच्या खाली ती मिठाईची पॅकेट्स ठेवली आणि सांगितलं की इथून तिथे रेस लावायची, पळत पळत जायचं, जो पहिला पोचेल सगळी मिठाई त्याची. त्यावेळी आश्चर्याची गोष्ट अशी घडली की ती जी 10-15 मुलं होती, त्या 10-15 मुलांनी एकमेकांचे हात धरून साखळी केली आणि सगळेच्या सगळे तिथे पळाले मिठाई घ्यायला. तेव्हा ही वॉज शॉक्ड. वेस्टर्न वर्ल्डमधला होता. तो म्हणला की तुम्हाला असं नाही वाटलं, बिझनेस मॅनेजमेंट, बिझनेस ग्रोथ, प्रमोशन, कॉम्पिटिशन, मार्केटिंग हे सगळं शिकलेली ही लोकं, तुम्हाला असं नाही वाटलं की आपण त्याच्यापेक्षा जास्त मिठाई घेऊ आणि आपण पहिला नंबर मिळवू?
तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही एकत्र एकमेकांचे हात धरून जे पळलो आणि आता आम्ही सगळे एकत्र जी मिठाई वाटून खाणार, त्याच्यामध्ये जो आनंद आहे तो आम्हाला पहिला, दुसरा, तिसरा नंबरमध्ये आनंद नाही आहे. त्याच्यामुळे कॉम्पिटिशनच्या लिमिटेशन्स कळायला हवं. आणि हे जे एकी हेच बळ, युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल, याला त्यांच्या लोकल लँग्वेजमध्ये उबंटू म्हणतात. आणि उबंटू जी जात आहे, ही उबंटू जात एक जगाला एकीचा आदर्श घडवती आहे. आणि ह्या एकीसाठी आर्टिफिशियल एकी नको. आजकाल बरेच प्लॅटफॉर्म्स असतात, त्याच्यात खरंच एकी किती असते माहीत नाही. अनेक मंडळं असतात, वेगवेगळ्या सामाजिक संस्था असतात, त्या एकी दाखवतात. पुन्हा मगाशी म्हटलं तसं मी आनंदी आहे असं दाखवणं आणि खरंच मी आनंदी आहे का प्रामाणिकपणे याचं उत्तर देणं, या दोनमध्ये फरक आहे. तसं एकीसाठी मूलभूत प्रेम पाहिजे आणि ते मनापासून प्रेम पाहिजे. प्रेम असल्याचा शो ऑफ नको आहे. आजकाल तो शो ऑफ पण झाला आहे. म्हणजे न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये माझ्याकडे एक पेशंट सर्वायकल स्पॉन्डिलोसिसच्या एल्डरली बाई होत्या 65 वर्षाच्या. त्यांची ट्रीटमेंट, हाताला मुंग्या यायच्या वगैरे सुरू होती आणि त्या बऱ्या झाल्या. नंतर एकदा माझ्याकडे आल्या आणि मला म्हणल्या की मला मेडिकल सर्टिफिकेट द्या. तर आम्ही जनरली इंडस्ट्रीमध्ये किंवा जिथे कामाच्या ठिकाणी फिट अनफिट असं करतो रजेसाठी. त्यांना म्हटलं तुम्हाला सर्टिफिकेट कशासाठी पाहिजे, मी देईन सर्टिफिकेट पण कशाला. त्यांनी सांगितलं की माझ्या मुलेचा आणि सुनेचा विश्वास बसत नाही की तू मोठ्या डॉक्टरकडे जाते, MRI स्कॅन काढते, तर सर्टिफिकेट हा खरंच काही झालं आहे का म्हणून. हे आपल्याला जर आपल्या जन्मदात्या आईवडिलांबरोबर ह्या आपल्या भावना असतील तर आपण इतरांवर काय प्रेम करणार. आणि जर ते प्रेम नसेल तर आपण एकी दाखवणार कसली. मग या ज्या सगळ्या संस्थांमध्ये आपण काम करतो, मंडळं बनवतो, त्याला काय अर्थ आहे आणि त्यांनी आपल्याला खरंच आनंद मिळतो का. खरंच आनंद, खरा आनंद, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. एका डोंगरावर एक एल्डरली मॅन वॉज क्लाइम्बिंग डाऊन. तेव्हा चढून जातानाच त्यांना खूप हाशूश झाले. पण वरचं देऊळ होतं, त्याचं दर्शन घ्यायला ते गेले आजोबावर आणि ते उतरत होते. तेव्हा त्यांना एक मुलगा 15-16 वर्षाचा त्याच्या पाठीउंगळीला त्याचा छोटा 5-6 वर्षाचा भाऊ घेऊन चढत होता. तर ते त्याला म्हणले की अरे बरंच पुढे जास्त चढ आहे म्हणले, मला एकट्याला सुद्धा जायला त्रास झाला, तू हे ओझं घेऊन चढणार एवढं वर डोंगर, देऊळ खूप लांब आहे अजून. तेव्हा तो म्हणला काका हे ओझं कुठे आहे, हा तर माझा भाऊ आहे. ही जी भावना आहे ना, ही भावना महत्त्वाची आहे की तुमच्याकडे जर खरं प्रेम असेल, खरा कनेक्ट असेल, खरी आत्मीयता असेल तर तुम्हाला ओझं वाटतच नाही. आणि तुम्हाला ओझं जर वाटलं नाही तर ते ओझं मी घेऊन वर गेलो हे दाखवण्याची गरज भासत नाही. आजकाल छोट्या छोट्या गोष्टींसाठी जो डिस्प्ले केला जातो, मदर्स डे, फादर्स डे, आईचं प्रेम, वडिलांचं प्रेम, मग ते फेसबुकवर टाकायचं. एक छान बुके घेऊन जायचा, त्याचा फोटो काढायचा, ते फेसबुकवर टाकायचं, मग त्याला किती लाईक्स आले हे बघायचं, व्हॉट्सॲपमध्ये सगळ्या ग्रुप्समध्ये ते फिरलं की नाही बघायचं. हा दिखावा कोणासाठी आणि कोण कोणाला फसवत आहे. खरं प्रेम करण्याच्या या पद्धती आहेत का आणि या आपण कुठून शिकलो. आपण जी नाती जोपासतो ती जर पायाभूत आपण विचार केला तर नाती ओव्हरनाईट होत नाहीत. त्याला खतपाणी घालावं लागतं. जसं आंब्याचं झाड आहे, लावलं की दुसऱ्या दिवशी मला आंबे खायचे म्हटलं तर मिळतील का, नाही मिळणार. त्याला खतपाणी घालायला पाहिजे, स्प्रे मारायला पाहिजे, तरच त्याची पुढे गोड आंब्याची फळं आपल्याला मिळतील. तशा रिलेशनशिप्स या नर्चर केल्या गेल्या पाहिजेत, त्याच्यातून आनंद आहे. आज आपण आनंदी जीवनाबद्दल बोलतो आहे, तर खोटे रिलेशनशिप्समध्ये आनंद नाही आहे. म्हणजे तुम्ही खोटे एकमेकांना मिठ्या मारणार सोशल प्लॅटफॉर्म्सवर जाऊन आणि अरे वा किती छान झालं तू भेटलास, आणि पाठ वळली की दुसऱ्याकडे म्हणणार हा किती निरुपयोगी माणूस आहे. तर हे तुम्ही स्वतःला फसवताय. तुम्ही प्रामाणिकपणे ज्याला आवडताय त्या 10 लोकांशी भेटलात, बोललात, त्यांच्यावर प्रेम केलं तरी चालेल. 100 किंवा 200 लोकांशी भेटायची, बोलायची गरजच नाही आहे. ट्रू रिलेशनशिप्स गिव यू ट्रू जॉय, ट्रू प्लेजर, सस्टेनेबल प्लेजर. खोटे रिलेशनशिप्स किंवा तात्पुरते रिलेशन्स ते कधीच देत नाही. म्हणजे खूप वेळा मी नेहमी माझ्या मनात येतं की जसं एखादं चित्रकार चित्र काढतो की नाही, एक चित्र काढताना तो आधी पाणी काढतो, मग त्याच्यामध्ये एक बोट काढतो, मग त्याच्यामध्ये नावाडी काढतो, मग बॅकग्राऊंडला एक डोंगर काढतो, मग 2 डोंगरांच्या मधून उगवणारा सूर्य काढतो, मग थोडे पक्षी काढतो, मग रंग भरतो. अगदी लहान वयापासून आपण चित्र अशा प्रकारे हळूहळू चित्र इव्हॉल्व होतं.
तशा रिलेशनशिप्स हळूहळू इव्हॉल्व्ह होतात. ड्युरिंग द जर्नी वेगवेगळे भलेबुरे अनुभव आलेले असतात. ते अनुभव आपल्या मनामध्ये कायमचे साठलेले असतात आणि ते चांगले अनुभव हे त्या माणसांबद्दलचं प्रेमाचं ते अनुभव द्योतक आहे. तर असं चित्र काढल्यासारखे ग्रॅज्युअली इव्हॉल्व्ह होत असलेली रिलेशनशिप जर आपण नर्चर केली, ती कठीण असते नर्चर करायला, कारण त्याच्यासाठी पुष्कळ त्याग पण करावा लागतो आणि तो खरा त्याग करावा लागतो. बऱ्याच वेळा आपले ओठावर आलेले शब्द गिळून टाकावे लागतात दुसऱ्या माणसाला बरं वाटणार नाही म्हणून. पुन्हा चित्रकाराच्या उदाहरणामध्ये आपण जर म्हटलं तर छान चित्र ऑलमोस्ट तयार होत आल्यानंतर जर जवळ असलेल्या काळ्या रंगाची दौत त्याला धक्का लागला आणि सगळा काळा रंग पसरला तर इतके सगळे वाया जातात कष्ट. तसं रिलेशनशिपमध्ये खूप दिवस नर्चर केली आणि नंतर अगदी प्रचंड भांडणं जर झाली तर आपलं सगळं आधीची रिलेशनशिप वाया जाते ह्याची जाणीव पाहिजे. आणि त्याच्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं, आपल्याला काही एखादं घर बांधायचं असलं तर कसं सिमेंट लागतं, विटा लागतं, आर्किटेक्ट लागतो, तसं रिलेशनशिपसाठी म्युच्युअल ट्रस्ट हे खूप आवश्यक आहे. परस्परांवर विश्वास पाहिजे, परस्परांबद्दल आत्मीयता पाहिजे, परस्परांबद्दल मनापासून प्रेम पाहिजे. एकमेकांबद्दलच्या ज्या अपेक्षा आहेत त्या मोकळेपणी बोलून दाखवायला हरकत नाही की मला असं वाटतं, तू असं वागावं, मग तो त्याच्याबद्दल त्याचं मत दाखवेल. खूप वेळा कम्युनिकेशन गॅप हीच रिलेशनशिपमधलं एक मोठं हिंड्रन्स आहे, मोठा अडथळा कम्युनिकेशन गॅप आहे. छोटीशी जर चूक झाली तर त्याच्याबद्दल सॉरी म्हणायचा कमीपणा वाटायला नको. इगो आपला मोठा असतो, तो इगो मॅनेज करता यायला पाहिजे. की खरंच चुकलं तर व्यक्त करून टाकायचं. म्हणजे ब्रॉनी वेअरने जसं लिहिलं की काही गोष्टी व्यक्तच करायच्या राहिल्या, तसं राहून जाता कामा नये, कारण आपलं आयुष्य इतकं वोलाटाईल आहे, इतकं फ्युटाईल आहे की ते कधी संपेल हे माहिती नाही. म्हणून आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्यासुद्धा आपण आनंदाने वेळच्या वेळी पार पाडल्या पाहिजेत. म्हणजे खूप वेळा मल्टिपल रोल्स असतात. एकच व्यक्ती त्याची वडील म्हणून मुलांबद्दल रिस्पॉन्सिबिलिटी असते, नवरा म्हणून बायकोबद्दल रिस्पॉन्सिबिलिटी असते, आईवडिलांचं सगळं करावं लागतं, पैसे मिळवायला जॉब करावा लागतो. ह्या सगळ्यामध्ये जी ओढाताण होते, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात, त्या सगळ्या जबाबदाऱ्या टू द बेस्ट ऑफ हिज एबिलिटी जर त्यांनी पूर्ण करायचा प्रयत्न केला तर तो आनंदाचा प्रवास होतो, खऱ्या आनंदाचा प्रवास होतो. आणि ती जी फुलफिलमेंट आहे की मी माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या योग्य वेळी योग्यपणे पार पाडल्या, तो आनंद हा तुम्हाला खूप मोठा करतो. पण हे आपण ऑडिट कंटिन्युअसली केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आनंद जाणारे क्षण जे आहेत ते टाळले पाहिजेत. म्हणजे खूप वेळा गैरसमजुतीमुळे जी भांडणं होतात, मनं दुखावली जातात, दुःख वाढतात, ते आपण टाळलं पाहिजे. खूप वेळा आपला जो व्ह्यू असतो तोच बरोबर असं आपल्याला वाटत असतं, आपला ते बरोबर, समोरच्याचं चूक, पण त्याची बाजू तरी ऐकून घ्या की तो काय म्हणतोय. त्याचं कदाचित बरोबर असू शकेल. एक आणखीन गोष्ट आहे प्रसिद्ध, पॅसिफिक ओशनमधून एक जहाज जात होतं प्रचंड वेगाने. ते डिफेन्सचं जहाज होतं, मिझाईल्सनी वगैरे लोडेड होतं. त्याला समोरून त्याच्याच दिशेने एक लाईट दिसला. तर या जहाजाच्या कॅप्टनला वाटलं की समोरचा लाईट आणि आपला एकाच रेषेत आहे. तर त्यांनी मेसेज पाठवला की तू बाजूला हो, आपण एका दिशेने आलो तर आपली टक्कर होईल. तर समोरून रिप्लाय आला की तू बाजूला हो. तर यांनी त्या कॅप्टनला जाऊन सांगितलं की मी त्याला सांगतोय बाजूला हो, तो बाजूला होत नाही. कॅप्टन म्हणला मी येतो बोलायला, म्हणून त्यांनी मेसेज पाठवला की तू बाजूला हो, मी आता कॅप्टन बोलतोय. तरी त्याने सांगितलं की तूच बाजूला हो. मग हा म्हणला की मी वॉरशिपचा कॅप्टन आहे आणि माझ्याकडे मिसाईल्स आहेत, तू आता जर नाही म्हणला तर मी मिसाईल डागीन आणि आय विल ब्लास्ट यू, एवढा मी पॉवरफुल आहे. तेव्हा समोरून उत्तर आलं की मी बाजूला होऊच शकत नाही, कारण मी लाईट हाऊसचा लाईट आहे. ही समोरच्याची जी बाजू आहे ना, आपल्याला वाटतं की तो नाही म्हणतोय म्हणजे नाही कसा आणि मी बरोबर म्हणजे बरोबर कसा. तर ह्याच्यासाठी आपण आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आणि हे जर आपण आत्मपरीक्षण केलं तर मला असं वाटतं काही फार गोष्टी कठीण नाही. आणि आता बराच वेळ झाला आहे, आपल्याला प्रश्न उत्तर पण घ्यायची आहेत. तर मला असं वाटतं की हा विचार करणं हे आपल्या माणसाला देवाने दिलेलं वरदान आहे. कारण पशु पक्षी प्राणी यांना चॉईस नसतो. म्हणजे शंकराचार्यांच्या प्रसिद्ध श्लोकाची आठवण येते की आहार निद्रा भय मैथुनैच. आहार निद्रा भय आणि मैथून हे प्राणीही करतात. तर मानव जातीमध्ये आपण जन्माला आलो आहे ते कशासाठी?
विवेक आणि चांगलं काय आणि वाईट काय याचा विचार करण्यासाठी जन्माला आलो आहे. पण आर वी कॅपिटलायझिंग ऑन दिस एबिलिटी? जर नसेल तर मग आपल्याला माणूस म्हणायचं का? म्हणजे पशुमध्ये आणि माणसामध्ये फरक काय? म्हणजे आपण जे म्हणतो की खूप मोठा माणूस बनण्याच्या आधी पहिल्यांदा एक माणूस बनायचा आवश्यकता पहिल्यांदा आहे सध्याच्या सिच्युएशनमध्ये. आपल्या नाशिकचे भूषण वसंत कानिटकर त्यांच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये एक नाटक लिहित होते, तर मग जगायचं कशासाठी. आणि माझी इच्छा होती की कानिटकर आणि कुसुमाग्रज ही नाशिकची प्रसिद्ध व्यक्तिमत्व, तर कधीतरी त्यांच्याशी ओळख व्हावी. पण आता एवढ्या मोठ्या माणसांकडे कसं आपण भेटायला जाणार. तर मला त्यांचा एकदा फोन आला की तुम्हाला भेटायचं आहे, काही चर्चा करायला. तर त्या नाटकामध्ये थीम अशी होती की एका परग्रहावर अतिप्रगत अतिसुखी समाधानी मानववस्ती आहे आणि ते लोक त्यांचा ग्रह सोडून दुसरीकडे मानववस्ती आहे का म्हणून संशोधन करतायत. आणि त्यांना पृथ्वीवरचा मानव दिसतो आणि पृथ्वीवरचा मानव दिसल्यावर त्यांना आनंद होतो की आपला ग्रह सोडून दुसरीकडे मानववस्ती आहे. मग या मानवाचं आपण संशोधन करू. तर त्यांना असं कळतं की या मानवामध्ये काहीतरी बिघाड आहे, फॉल्ट आहे. काय फॉल्ट आहे? त्या ग्रहावर रामराज्य आहे, सगळे सुखासमाधानाने गोविंदानी गुण्यागोविंदानी राहत आहेत आणि इथे प्रत्येकजण मांडतो आहे. देशादेशांमध्ये युद्ध होत आहेत, समाजांमध्ये जाळपोळी लुटालूट होत आहेत, घराघरांमध्ये कलह आहेत, सख्खी भावंड डोक्यात कुऱ्हाड घालून आमच्याकडे हेड इंजुरीचे पेशंट्स येत आहेत, घराघरामध्ये अस्वस्थता आहे. तर यांच्या मेंदूत काय बिघाड आहे म्हणून ती सगळी चर्चा होते. आणि ते मेंदूशी नाटक होतं म्हणून कानिटकर सरांनी अनेक मेंदूची पुस्तकं वाचून मग मला बोलावलं होतं. म्हणजे एवढे मोठे नाटककार कसे बनतात, किती कष्ट असतात प्रत्येक नाटकामध्ये, हे पण मला कळलं. दुर्दैवाने हे होऊ शकलं नाही ते नाटक त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये. पण त्या नाटकाची थीम अशी होती की आपले विचार आणि आपल्या भावना, म्हणजे बौद्धिक विचार आणि आपली भावना, या दोन्हीची चांगली सांगड घालता येण्याची केपेबिलिटी त्या लोकांनी मिळवली आहे. म्हणून ते सुखी समाधानी आनंदी आहे. खूप वेळा मगाशी मी जे म्हटलं ना की आतला मी, ते आपल्या भावना असतात. आपल्याला जेव्हा पटकन एखाद्याबद्दल राग येतो की असं नाहीच करणार तुझं काम, तेव्हा बुद्धी एक सांगते आणि मन एक सांगतं. त्याच्यावेळी कोणाचं ऐकायचं? तर बुद्धीचं जे नियंत्रण आहे मनावर, आपली बुद्धी जी आहे ती आपल्या मेंदूच्या फ्रंटल लोबमध्ये आहे आणि मन किंवा विचार भावना ह्या सगळ्या आपल्या टेम्पोरल लोबमध्ये आहेत. तर फ्रंटल लोबचं नियंत्रण टेम्पोरल लोबवर जितकं चांगलं, तितकं तुम्ही चांगलं आणि वाईट तारतम्य हे जे बाळगण्याची एबिलिटी आहे, ज्याला विवेक म्हणतात, तो तुम्ही नर्चर करू शकाल. आणि तो नर्चर करणं म्हणजे आपल्या बुद्धीचा विकास करणं. आणि तो बुद्धीचा विकास कसा करायचा हे पण आपल्या वैदिक ऋषींनी खूप सखोल सांगून ठेवलं आहे की आधी जी बेसिक इंटेलिजन्स असतो, ती बेसिक इंटेलिजन्स म्हणजे मेधा, 2+2 म्हणजे 4, मेधा म्हणजे बुद्धी. ती आपण जेव्हा इव्हॉल्व करतो तेव्हा ॲनालिटिकल इंटेलिजन्स म्हणजे मती, आपण म्हणतो मती गुंग झाली, काही आता सुचत नाही मला, काही कळत नाही. त्याच्या पुढची आपण जर विकसित केली बुद्धी तर ती प्रज्ञा होते. प्रज्ञा याचा अर्थ आपल्याला भूत भविष्य वर्तमान सगळं कळायला लागतं. आणि त्याच्याही पलीकडे आपण जर प्रगती केली तर ती ऋतंभरा प्रज्ञा होते, म्हणजे कॉस्मिक इंटेलिजन्स. तर आपल्याला फंडामेंटल इंटेलिजन्सकडून ॲनालिटिकल इंटेलिजन्सकडे जायचं आहे, तिथून ग्रो होऊन आपल्याला इंट्युटिव्ह इंटेलिजन्सकडे जायचं आहे, तिथून ग्रो होऊन आपल्याला कॉस्मिक इंटेलिजन्सला साथ घालायची आहे. हे आपल्या ऋषीमुनींनी त्यावेळी केलेलं होतं. आणि तसं जर आपण करू शकलो तर आपल्याला हे सगळं जग आनंदाने भरलेलं दिसेल. जग तेच आहे, माणसं बदलत नाहीत. खूप वेळा आपल्याला वी फाइंड इट व्हेरी हार्ड टू अंडरस्टँड दिस कन्सेप्ट की माणसं जर बदलली नाहीत तर त्याच वाईट सो कॉल्ड वाईट सराउंडिंगमधून मला आनंद कसा मिळेल. पण आपला दृष्टिकोन बदलला की आपल्याला त्याच्यातलं ट्रुथ कळतं आणि ट्रुथ कळलं की त्याचा एक वेगळा आनंद आणि ते ज्ञान आपल्याला होतं. ती उपरती आपल्याला झाली की आपल्याला सगळं आनंदाने भरलेलं दिसतं, म्हणजे आनंदाची डोहे म्हणतात तसं आपल्याला दिसतं. छोटंसं उदाहरण म्हणजे आपण जेव्हा लहान असतो तेव्हा शाळेमध्ये आपण शिकतो की सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. आपण जर सूर्योदय बघितला तर लहान मुलाला तेच माहिती असतं. आपलं जेव्हा ज्ञान विकसित होतं, आपली बुद्धी जेव्हा विकसित होते, तेव्हा आपल्याला कळतं की सूर्य स्थिर आहे, पृथ्वी फिरती आहे, म्हणून आपल्याला तो पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतो. खरी पृथ्वी फिरती आहे. त्याच्याही पेक्षा आपण जेव्हा आपले इंटेलिजन्स विकसित करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की सूर्यही स्थिर नाही आहे आणि पृथ्वीही स्थिर नाही आहे, दोन्ही फिरतात ब्रह्मांडामध्ये.
तर असा आपला जेव्हा विकास स्वतःचा होतो तेव्हा तो सूर्योदय, तो सूर्यास्त आपल्याला खूप वेगळा अर्थ देऊन जातो. त्याच्यात बदल होत नाही. म्हणजे सूर्य काही पश्चिमेला उगवताना दिसणारच नाही आहे, तो पूर्वेलाच उगवणार आहे. पण आपला दृष्टिकोन बदलायला पाहिजे आणि आनंदाचा जो शोध आहे तो आपण या बाहेरच्या ऑब्जेक्ट्समधून मिळवायच्या ऐवजी आपल्या आतला जो ऋषिकेश आहे, आपल्या आतला जो सच्चित आनंद आहे त्याला जर साथ घातली तर डोळे मिटून स्वस्थ बसलं तरी आनंदाने भरलेलंच तुमचं खरं रूप आहे. अहम ब्रह्मास्मी जे म्हणतात, ब्रह्मानंद हा तुमच्या आतमध्येच आहे, फक्त तुम्ही त्याला साथ घालायची गरज आहे. आणि कशी साथ घालणार तर आरसा स्वच्छ करून. म्हणजे आपण जे श्लोक म्हणतो, मनोबुद्धी अहंकार चित्तानि नोहम चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम, की मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, याच्या पलीकडे आपण जेव्हा जातो तेव्हा आपली स्वतःशी ओळख होते आणि मग आपलं स्वतःचं आनंदाचं स्वरूप आपल्याला कळलं की आपल्याला कळतं की हे जीवन आनंदीच आहे, आपणच दुःख शोधतोय या आनंदी जीवनामध्ये आणि इथून आपल्याला परत जायचं आहे आनंदाच्या विश्वामध्ये. आणि त्याच्यासाठीच जी वैश्विक प्रार्थना सांगितलेली आहे ती सांगून मी थांबतो. असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय. आपण अंधाराकडून जर प्रकाशाकडे गेलो, आपण जर ज्योत बनलो तर अंधार राहील का? जिथे ज्योत जाईल तिथे अंधार उरणारच नाही. तसं आपण जर असत्याकडून नेहमी सत्याकडे गेलो तर आपण मृत्यूवर विजय मिळवू शकू. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो मृत्योर्मा अमृतम गमय, तेव्हा अमृत म्हणजे आपणच स्वतः आहे याची जाणीव आपल्याला होते. फक्त आपल्या डोळ्यावरची झापडं आपण उघडणं गरजेचं आहे. म्हणजे आनंद सगळीकडेच आहे. एवढं बोलून मी थांबतो. आता प्रश्न उत्तर काही असतील तर विचार सांगतो. मेंदूसाठी आहार हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. लहान वयापासून जेव्हा मेंदूची वाढ होते तोपासून एल्डरली एज ग्रुपपर्यंत. तर मेंदूमध्ये ना प्रायमरली प्रोटीन्सची खूप गरज आहे. तर प्रोटीनचे व्हेजिटेरियन सोर्सेस म्हणजे डाळी भरपूर खाल्ल्या त्याच्यामधून आपल्याला इसेन्शियल अमायनो ॲसिड्स टायरोसिनसारखे मिळतात जी अतिशय आवश्यक असतात. दह्यामध्ये केसिन म्हणून प्रोटीन आहे, ते मेंदूसाठी आवश्यक आहे. बॉइल्ड एग जर खात असाल तर उकडलेली अंडी ही अतिशय चांगली याचा सोर्स. आणि दूध हे पूर्ण अन्न, म्हणजे गाईचं दूध आपण म्हणतो गो अमृत, गाईचं दूध हे अमृत समान सांगितलेलं आहे. तर हे 4 सोर्सेस जे आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत. शिवाय व्हिटॅमिन्स ब्रेनसाठी खूप आवश्यक आहेत. म्हणजे व्हिटॅमिन ए गाजरामधून मिळतं, टोमॅटोमधून मिळतं, व्हिटॅमिन सी लिंबामधून मिळतं, आंबट पदार्थांमधून मिळतं. ही सगळी जी व्हिटॅमिन्स आहेत ए आणि सी विशेषतः ही ब्रेनसाठी खूप पोषक आहेत आणि आपली जी झीज होते ब्रेनची ती भरून काढायलाही खूप आवश्यक आहेत. फळं ही खूप गरजेची आहेत कारण फळांमधून जी फ्रक्टोजची साखर मिळते ब्रेनला ती आपल्याला वेटच्या दृष्टीने हार्मफुल नसते. आपण जी सुक्रोज खातो, टेबल शुगर जी म्हणतो, ती हार्मफुल असते. पण फळांमधली साखर ब्रेनला उपयोगी आहे. आणि गर असलेली जर फळं आपण निवडली, सफरचंद, केळं, चिकू, पेरू, तर ती कॅल्शियमचं पण सोर्स आहेत. आणि ब्रेन, स्पायनल कॉर्ड आणि नर्व्स याच्या फंक्शनिंगसाठी खूप आवश्यक आहे कॅल्शियम. तसंच मेंदूच्या दृष्टीने पर्टिक्युलरली खूप जास्त उपास करणं योग्य नाही. कारण सडन हायपोग्लायसिमिया जर झाला, शुगर जर पडली तर ब्रेनवर खूप ताण येतो. ब्रेन काम करू शकतो पण ब्रेनवर ताण येतो. तर उपास जर करायचा असला तर निदान दूध तरी घ्यावं उपासाला ब्रेनच्या दृष्टीने. तर एवढे 4-5 मुद्दे माझ्यामध्ये ब्रेनच्या दृष्टीने डाएट फार महत्त्वाचे आहेत. करिअर काउन्सिलिंगच्या दृष्टीने आता एक नवीन म्हणजे पूर्वीपासूनच आहे पण त्याच्यामध्ये IQ एक डिजिटल त्याचं एक्सप्रेशन आहे आणि आता तर EQ पण काढतात इमोशनलच्या दृष्टीने. तर आणि ते झाल्यानंतर त्याचे जे रिझल्ट असतात त्याच्यामुळं काही वेळा चांगलेही परिणाम होतात, काही वेळी कोलॅप्सही होतो. तर हे खरंच गरजेचं आहे, किती गरजेचं आहे आणि करायचं काय? हा खूप चांगला प्रश्न आहे. कारण मी म्हटलं तसं प्रत्येक गोष्टीचा जर योग्य वापर केला तर ती गोष्ट उपयुक्त असते आणि जरुरीपेक्षा जास्त अनावश्यक वापर केला तर तीच गोष्ट हार्मफुल होते. तसं ज्या मुलांना काही इंटेलेक्च्युअल प्रॉब्लेम्स आहेत त्यांना IQ टेस्टिंग करणं हे खूप गरजेचं असतं. की आज समजा IQ 70 किंवा 80 असला आणि नंतर त्याच्यावर काम करून ट्रीटमेंट देऊन तो IQ 90-100 होतो आहे की नाही हे बघायला काहीतरी बेसलाईन स्केल लागतं. त्याच्यामुळे तो IQ टेस्टिंग आवश्यक आहे. काहीच जर त्रास नसेल
तो उगीचच फॅशन म्हणून IQ बघून घ्यायचा किंवा मेडिकलला इंजिनिअरिंगला याला पुढे झेपेल की नाही म्हणून एक आपण IQ टेस्ट करून घेऊ, तर ते अनावश्यक आहे माझ्या मते. म्हणजे IQ टेस्टिंग ही उपयुक्त टेस्ट आहे, पण त्याचा ओव्हरयूज हा हार्मफुल आहे किंवा त्याच्यावर अनड्यू डिपेंडन्स आणि त्याच्यावरून नको ते निष्कर्ष काढणं हे हार्मफुल आहे. त्याचा रोल जरूर आहे, पण पाहिजे तिथेच, म्हणजे आम्ही सांगतो तेव्हाच IQ करायचा. आजकाल काय आहे ना, लोक स्वतः CT स्कॅन पण काढून आणतात ब्रेनचा, डोकं दुखतं म्हणून. हे अनावश्यक आहे. तसं अनावश्यक टेस्ट करायची गरज नाही. कुठला टेस्ट करायचा हे डॉक्टरनी तपासून ठरवायचं असतं. शेकडो टेस्ट असतात. ब्लड टेस्टसाठी सुद्धा आजकाल जाऊन XYZ ठिकाणून एक 40-50 टेस्ट करून येतात. मी त्यांना विचारतो की तुम्हाला काही लिव्हरचा प्रॉब्लेम आहे का? मग लिव्हरच्या टेस्ट कशाला? ब्रेनचा प्रॉब्लेम आहे तर ब्रेनच्या टेस्ट केल्या असतं ना ब्लडच्या. त्याच्यावर सांगतात आम्हाला पॅकेज मिळालं म्हणून सगळ्या टेस्ट करून घेतल्या. ते अनावश्यक आहे. जे गरज आहे ते टेस्ट करायच्या. तसं IQची गरज असेल तेव्हा IQ टेस्ट करायचं. उगाच फॅशन म्हणून IQ टेस्ट करायची गरज नाही. मी रॅट रेसचा उल्लेख केला ऑर्गनायझेशनमध्ये. आता समीकरण असं झालेलं आहे की ऑर्गनायझेशन लेवलवर जो रॅट रेसमध्ये सामील होत नाही त्याच्या एक्झिस्टन्सचाच प्रश्न असतो. म्हणजे यू डोंट जॉईन द रॅट रेस, यू गेट एलिमिनेटेड. मग ते लाईफ थ्रेटनिंग म्हणजे एक्झिस्टन्स थ्रेटनिंग सिच्युएशन बनल्यामुळे त्या बॅलन्स करताना तो आपला आनंद सॅक्रिफाईस करतो असं माझं मत आहे. म्हणजे एक समाज रचनेचा हे भाग झालेला आहे. सध्याच्या प्रश्न कळला मला. सध्याच्या कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये कुठलंही क्षेत्र असो, वेगवेगळ्या प्रोफेशन्स आणि वोकेशन्समध्ये इतकी कॉम्पिटिशन झालेली आहे की पळणं अतिशय गरजेचं आहे अशी लोकांची धारणा झालेली आहे. एक प्लॅटफॉर्म होता मॅनेजमेंट स्कूलमध्ये, मला बोलवलं होतं आणि बिझनेस ग्रोथ प्रमोशनवर एकाचं टॉक चालू होतं. त्यांनी सांगितलं की यू शुड ऑलवेज थिंक बिग. थिंक बिग याचा अर्थ असा की माझा 500 कोटीचा टर्नओव्हर असेल तर माझं टार्गेट 1000 कोटी पाहिजे आणि ते टार्गेट माझ्या मनामध्ये डीपली इम्बाईब करण्यासाठी मी सगळीकडे ते टार्गेट चिकटवून ठेवायचं घरामध्ये. म्हणजे आम्हाला आठवतं आहे हॉस्टेलमध्ये आम्ही मेडिकलच्या काही चार्ट्स वगैरे आमच्या रूममध्ये चिकटवून ठेवायचो, ते सारखं मनावर बिंबवावं म्हणून. तसं 1000 कोटी 1000 कोटी 1000 कोटी असं सगळीकडे लावून ठेवायचं. किती हार्मफुल आहे हे. तुम्ही तुमचं मन, तुमचं चित्त किती अशुद्ध करून घेत आहे. कारण त्या 1000 कोटीच्या पलीकडे पण काही गोष्टी आयुष्यात आहेत. नाण्याची दुसरी बाजू अशी आहे जी तुम्ही अगदी बरोबर सांगितली की तो माणूस एक्स्टिंक्ट व्हायची भीती निर्माण झालेली आहे. याच्यामध्ये मी 2 गोष्टी सांगेन. एक गोष्ट की आपण जर खरीच आपली श्रद्धा असेल आणि आपण चांगलं काम करत राहिलो तर आपण एक्स्टिंक्ट कधीच होत नाही. कधीच एक्स्टिंक्ट होत नाही आपण मे बी 1000 कोटी नाही, आपण 500 कोटीचे 550 कोटी होतील आपल्याला, पण एक्स्टिंक्ट नाही होणार. ते एक्स्टिंक्शनच्या भीतीमुळे खूप वेळा आपण खूप नुकसान करून घेतो. जस्ट गिव्ह इट अ ट्राय. मी जेव्हा नवीन मुलांना सांगतो प्रॅक्टिस सुरू करतात किंवा मी 30 वर्षापूर्वी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा आमच्या फील्डमधल्या ज्या काही अनवॉन्टेड गोष्टी होत्या त्या केल्याशिवाय तू सर्वाईव्ह होऊ शकणार नाही, एक्सटेंट होऊन जाशील असं मला स्वच्छ फोन करून लोकांनी सांगितलं. मी म्हटलं बघूया तर खरी 6 महिने काय होतं आहे ते. 6 महिने नाही पैसे मिळाले तर आपल्याकडे आहे सोय 6 महिन्याची. आणि तसं होत नाही. म्हणजे ती एक बागुलबुवा आपल्या मनामध्ये असतो. कदाचित हे सो कॉल्ड सक्सेसच्या ज्या व्याख्या आहेत, म्हणजे तुम्ही 1000 कोटीऐवजी 2000 कोटी जर बेंचमार्क ठेवला तर तुम्ही त्या लेवलला नाही जाऊ शकणार. पण महत्त्वाचा प्रश्न असा आहे की मगाशी आपण जसे श्रीसुक्तात म्हटलं की ते टार्गेट अचीव करून सक्सेसफुल होण्याची खरंच गरज आहे का? ते आपलं ध्येय आहे का? आपल्या फिलॉसॉफीमध्ये सांगितलेलं आहे की पुरुषार्थ गाजवणं हे शौर्याचं लक्षण धरतात. आणि कुठले पुरुषार्थ सांगितले? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये आपण सगळ्यांनी किंवा बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, मॅनेजमेंट स्कूल्समध्ये शिकवतात मॅस्लोज पिरॅमिड म्हणून एक कन्सेप्ट आहे. मोटिवेशनल स्केल आहे ते, की मोटिवेशनल स्केल ऑफ हायरार्की, की आपण कसं मोटिवेट व्हायचं बिझनेस ग्रोथ प्रमोशनसाठी आणि सुख समाधान मिळवायचं. त्याच्यामध्ये अमेरिकन कल्चर असं म्हणतं की आधी आपल्या गरजा भागवायच्या, त्याच्यानंतर आपल्या भविष्यासाठीची काळजीची सोय करून ठेवायची. हे सगळं झालं
की आपण समाजासाठी काहीतरी करणं लागतो, म्हणून सोशल वर्क करायचं वेगवेगळ्या संस्थांमधून, आणि तेही सगळं झालं की मग स्वतःचा शोध घ्यायचा प्रयत्न करायचा आणि स्वतःची उन्नती करून घ्यायची. आपण काय शिकतो आपल्या 4 पुरुषार्थांमध्ये? अमेरिकन फिलॉसॉफीची जर कंपॅरिझन केली तर आपला अर्थपुरुषार्थ जो आहे की आधी पैसे मिळवायचे, त्याच्यानंतर कामपुरुषार्थ म्हणजे त्या मिळवलेल्या पैसेचा, संपन्नतेचा, सुबत्तेचा उपभोग घ्यायचा, नंतर मोक्षासाठी प्रयत्न म्हणून धर्माची कास धरायची. आपली संस्कृती असं नाही शिकवत. आपली संस्कृती शिकवते पहिला पुरुषार्थ धर्म आहे. धर्माचं अधिष्ठान ठेवून जे अर्थपुरुषार्थ करतील त्यांना कामपुरुषार्थ नीट करता येईल, आणि जे हे तिन्ही पुरुषार्थ नीट करतील त्यांना मोक्ष पुरुषार्थ मिळून त्यांच्या जन्माचं सार्थक मिळेल. प्रोफेसर ल्यू मरिनॉफ म्हणून न्यूयॉर्क कॉलेजचे प्रिन्सिपल आणि अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटीचे अध्यक्ष होते गेल्या वर्षी. तुम्ही गुगल सर्च केलं तर ल्यू मरिनॉफबद्दल तुम्हाला बरीच माहिती मिळेल. त्यांनी ओपन प्लॅटफॉर्ममध्ये जगातल्या सगळ्या फिलॉसॉफीचा सखोल अभ्यास करून सांगितलं आहे की इंडियन फिलॉसॉफी ही सर्वोच्च फिलॉसॉफी आहे. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना आपण जर धर्माच्या पुरुषार्थाने काम करायचं ठरवलं तर रॅट रेसमध्ये आपण राहूनसुद्धा आपल्याला पळावं लागत नाही, आणि आपण एक्सटिंक्ट तर होतच नाही, निश्चितपणे एक्सटिंक्ट होत नाही. आणि आपल्याला मनातला जो बागलबुवा आहे एक्सटिंक्शनचा तो काढून टाकला पाहिजे. कसा काढणार? ईश्वरावर श्रद्धा ठेवून की मी माझं काम नीट करणार, चोख करणार. आणि असं करणाऱ्यांची खरोखर सगळ्या क्षेत्रात कमी आहे हो. म्हणजे नवीन पास झालेली मुलं माझा सल्ला घ्यायला येतात डॉक्टर्स, तेव्हा पण मी त्यांना नेहमी सांगतो की देर इज ऑलवेज प्लेस ॲट द टॉप. सॅच्युरेशन झालं आहे. प्रत्येक क्षेत्रात चांगलं काम करेल त्याला कधीच कमी पडत नाही. आणि हे कोण कमी पडू देत नाही? जी शक्ती, ज्याला आपण ईश्वर म्हणतो, देव म्हणतो, ज्याची पूजा करतो. त्याच्यामुळे आपण जर धर्माची कास धरली तर आपण एक्सटिंक्ट होतच नाही. आणि रॅट रेसमध्ये पळून आपल्याला XYZ लँडमार्क आपण अचीव केला तरी त्याची जी आपण पर्सनल फ्रंटवर किंमत मोजतो त्यांनी आयुष्यच वाया जातं. हे ब्रॉनी वेअरनी म्हटलं आहे तसं की हे कशासाठी केलं असा पश्चात्ताप शेवटच्या दिवसांमध्ये येण्यापेक्षा आपण स्लो बट स्टेडी राहिलं तर यू कॅन डेफिनेटली विन द रेस विथ प्रिन्सिपल्स. पॅरेंटिंगमध्ये सर मुलांना इमोशन्सवर कंट्रोल करणं किंवा इमोशन्समध्ये कधी वाहून जाणं हे कसं शिकवता येईल सर? पेरेंटिंगमध्ये मला वाटतं की सध्या खूप ते अवघड झालं आहे, पण सगळ्यात सोपं हे पेरेंटिंगनी आपल्या मुलांवर नियंत्रण मिळवणं हे आहे. याचं कारण असं की प्लास्टिसिटी जी असते लहान मुलांची ती खूप असते. म्हणजे मातीच्या गोळ्यासारखी असतात त्यांची मनं. आपण त्याला देऊ तसा आकार आपण देऊ शकतो. त्याच्यात मूलभूत चुका काय होतात की प्रीचिंग केलं जातं की हे तू केलं पाहिजे, तू इतक्या वाजता घरात ये, तू देवाचे श्लोक म्हण, तू पाडेपाठ कर, तू असं कर. तसं ते नाही होत. काय होतं, मुलं 2 लेव्हलला शिकतात. एक कॉन्शियस लेव्हल जे शाळेमध्ये शिक्षण दिलं जातं की बोर्ड असतो आणि टीचर शिकवते फळ्यावर, आणि दुसरं सबकॉन्शियस रजिस्ट्रेशन की आपल्या आजूबाजूला काय घडतंय ते बघून मुलं शिकतात. आई वडील जसं वागतात ते नकळत मुलं चांगलं म्हणून रजिस्टर करतात स्वतःच्या मनामध्ये. खूप वेळा सो कॉल्ड अमेरिकनाइज्ड मॉडर्न कल्चरमध्ये, म्हणजे अगदी आता नाशिकसुद्धा त्या बाबतीत मागे नाही, कधी आपण सुलामध्ये गेलात तिथलं वातावरण सगळं बघितलं तर ते कल्चर आपल्याला बघायला मिळेल. वडिलांनी आणि आईनी अल्कोहॉल आणि स्मोकिंग इज व्हेरी बॅड टू हेल्थ असं मुलांना शिकवायचा प्रयत्न केला, आणि ते स्वतः जर फॉलो करत नसले तर मूल शिकेल का? तसं अँगर मॅनेजमेंटमध्ये इतक्या कपल्सशी आम्ही इंटरॅक्शन केलेलं आहे. म्हणजे पेशंट म्हणून जे येतात, ॲडमिट होतात. रागाचं नियंत्रण मुलांना शिकवायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आई आणि वडिलांनी मुलाच्या समोर कधीच चिडायचं नाही. असं होऊ शकतं का? होऊ शकतं. चीड येणाऱ्या जर घटना झाल्या तर दुसऱ्या खोलीत जायचं किंवा नंतर चिडायचं. पण त्या मुलासमोर जर आपण चिडलो आणि मग त्याला त्याचा राग शांत करायचा प्रयत्न केला तर त्याच्या मनामध्ये डायकोटॉमी तयार होते, आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे मेंटल इश्यूज अगदी लहान मुलांमध्ये आम्ही बघतो. आणि प्रॉब्लेम लाईज विथ पेरेंट्स. म्हणजे माझ्याकडे काउन्सिलर जे आहेत तर त्या काउन्सिलर्सना मी बऱ्याच वेळा सांगतो की आधी पेरेंट्सची सेशन घ्या मुलांची सेशन सुरू करायच्या आधी.
पेरेंट्सना शिकवण्याची गरज आहे. आणि पुन्हा मगाशी मी जो मुद्दा सांगितला की आपणच आपल्या संस्कृतीपासून दूर जातो आहे. आज शनिवार रविवार वर्कशॉप्स असतात पॅरेंटिंगची. आपल्या आईवडिलांनी आपल्याला वाढवलं तेव्हा कुठल्या वर्कशॉपला ते गेले असतील का? आणि आपण काय वाईट प्रगती केली का आयुष्यामध्ये? मग कसं शिकलो आपण? बघून शिकलो. त्याच्यामुळे बसून शिकवावं लागत नाही. ते शाळेत शिकवतात, ते कॉलेजमध्ये शिकवतात. घरी न बोलता, न सांगता, न प्रीच करता शिकवायचं असतं. आपल्या वागण्याचा आदर्श निर्माण करून शिकवायचं असतं. मुलं बरोबर शिकतात. तुमच्याकडे काही आलेले आहेत लिहिलेले प्रश्न? मला असं वाटतं आता सगळ्यांचे प्रश्न संपलेले आहेत आणि सरांनी मगाशी जळमटांचं एक उदाहरण दिलं. त्याच्याच आधाराने मी सांगते की आपल्याला दिवसा जळमटं दिसत नाहीत पा आणि रात्री दिवा लागला की दिसायला लागतात. तसाच डॉक्टरांनी आता आपल्या ब्रेनमध्ये थोडा प्रकाश टाकलेला आहे. आपल्याला जळमटं दिसायला लागलेली आहेत आणि आपण ती दूर करणार आहोत. एवढाच एक विचार घेऊन आपण घरी जाऊया. आम्ही आपला निरोप घेतो.